इंजिनियर्स, उद्याचे भावी इंजिनियर्स, ठीक आहे. त्यासाठी मी तुमचं पुन्हा स्वागत करतो. आणि पुन्हा एक म्हणजे आशा आहे की जसे आज आम्ही इथे उभे आहोत, उद्या तुम्ही इंजिनियर होऊन इथेच पुढच्या येणाऱ्या पिढीला तुम्ही मार्गदर्शन करताना दिसले पाहिजे, ही एक आशा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट सांगता, आता सरांनी सांगितलं की शंका ही कुठली असू शकते, तुमच्यासाठी छोटी असू शकते, म्हणजे आमच्यासाठी छोटी असू शकते, पण तुमच्यासाठी ते खूप मोठी आहे. आणि जर आपण विचारलं नाही तर किती मोठी नुकसान होते. मी तुम्हाला याचं एक उदाहरण सांगतो. आत्ताच आम्ही जेव्हा इथे आलो आणि बसलो होतो तेव्हा रामटेके सरांनी एक गोष्ट शेअर केली, ती मी तुमच्यासोबत सांगतो. फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की एक मुलगा ज्यांनी JEE ऍडव्हान्स मध्ये 111 111 स्कोर केलं आणि ही हॅज गॉट ऍडमिशन ऑर ब्रांच ऑफर्ड इन IIT खड़गपुर CSE कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग. इट्स गुड. कंप्यूटर आज के जमाने में कंप्यूटर साइंस ब्रांच का बहुत ये है. मैं भी कंप्यूटर साइंस इंजीनियर हूँ, ठीक है. तो बट IIT जो पहले 7 IITs में अगर कंप्यूटर साइंस इंजीनियरिंग मिलना आज के तारीख में, जब AI का इतना बड़ा बूम है, इट्स अ ड्रीम. बंदे को मिला, बट क्या हुआ, बंदे ने उसको मतलब किसी से पूछा नहीं, कुछ नहीं, बस मिला है, अपने लॉगिन में पढ़ा था, अपने लॉगिन में पढ़ा था, कुछ भी नहीं किया, ना किसी से पूछा ना कुछ. भैया एक के बाद दूसरे राउंड चले गए, वो शीट चली गई. क्या फायदा उसके 111 मार्क JEE एडवांस में मिलाने का? तो बाद में शीट भी नहीं मिली. बिल्कुल नहीं सर, कोई किसी के लिए रुकता नहीं है. आउट हो गया, पूरा बाहर 1 साल वेस्ट. क्यों? या तो ईगो, या किसी को पूछा नहीं. क्या बहुत बार ये हम बोलते हैं कि भैया मैंने पूछने से मैं छोटा हो जाऊंगा. भैया पूछने से कोई बड़ा नहीं होता और कोई बताने से कोई बड़ा नहीं होता है. ये चीज हमेशा ध्यान में रखना. ये अब भी सर ने शेयर किया, तो ये बात ध्यान में रखो. और बाना ने ये जो प्रोसेस चालू किया है, बहुत अच्छी बात है, क्योंकि इससे आपके जो भी क्वेरीज है वो आगे हम सॉल्व करेंगे. और जहां पे भी आपको क्वेरीज है आप पूछ सकते हो, ठीक है. अब हम चालू करेंगे कि ये जो कैप राउंड है MSCT, ठीक है, तो इसके लिए जो अथॉरिटी है, जो MSCT जो टेस्ट कंडक्ट करती है, तो ये 2 तरीके से ये होता है. एक तो आपको MSCT में मार्क्स उसके बेसिस पे होता है, या तो फिर JEE के मार्क्स आपको पता होंगे. ये दोनों के जगह, दोनों में से जो भी है उसमें, अगर MSCT है तो वहां पे 70% उसका ये है, और अगर JEE मेन है तो वो 30% का ये है, मतलब ये. तो ये उसकी अथॉरिटी. सर अगर आपका MSCT है तो उसको 70% का वेटेज, मतलब पहले वो सीट भरी जाती है, उसके बाद मेंस वाले की सीट भरी जाती है. ये है क्योंकि MSCT अगर हम महाराष्ट्र है तो महाराष्ट्र के वो उसी के लिए है, ठीक है. हाँ हाँ, तो वो अदर स्टेट वाले तो वो JEE के थ्रू आते हैं. अपन भी उसमें जाते हैं. यस 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 यस, बिल्कुल. मतलब ये कोई ये है नहीं. तो ये जो है ये बहुत सारी, तो हम वी आर इंटरेस्टेड इन दैट इज द बी, ठीक है. BE-BTech, हाँ वो वहां पे BE-BTech आज के तारीख में बी तो है ही नहीं. अभी लास्ट 2 साल से ये BTech हो गया है, बैचलर ऑफ टेक्नोलॉजी. तो वो MSCT कंडक्ट करती है, ठीक है. उसके बाद में ये बाकी सारे प्रोसेस के लिए भी MSCT है सर. बेसिक एडमिशन तो उसके लिए BTech CET है. और या तो फिर आप अगर CET नहीं दिया, मिस भी हो गया है, तो JEE मेंस भी अगर है, सो स्टिल यू आर एलिजिबल फॉर द एडमिशन प्रोसेस. ये तो आपको पता है. और जो ये है उसका जो मतलब आप एलिजिबल तब होंगे MSCT में अगर आपका स्कोर नॉन जीरो है. तो अगर आपने 1 मार्क भी मिला, स्टिल यू आर एलिजिबल फॉर एडमिशन. ये चीज ध्यान में रखना, ठीक है. देन बेसिक एलिजिबिलिटी, जो अगर हम ओपन कैटेगरी की अगर बात करते हैं, आपका तो साइंस होना लाजमी है, और साइंस है आपका, अगर मैं मानता हूं कि प्लेन साइंस है, तो PCM में आपका 45% मार्क्स होना चाहिए. 45 मार्क्स एंड नॉन जीरो स्कोर इन MSCT. मतलब अगर आप बोलोगे कि नहीं भैया मेरे को 85% है, लेकिन यहाँ पे वो माइनस में आ गया, तो यू आर नॉट एलिजिबल. उसमें एंड कंडीशन है, तो दोनों के दोनों कंडीशन आपकी सेटिस्फाई होना बहुत जरूरी है. मिनिमम 45% फॉर ओपन कैटेगरी, और इधर MSCT में नॉन जीरो मार्क्स, मतलब 1 2 3 जो भी है वो मार्क्स. अगर हम कैटेगरी में बिलोंग्स करते हैं तो वो हमारा 40% मार्क का क्राइटेरिया है. उसमें 40% मार्क आना चाहिए, मतलब 120. और उधर नॉन जीरो, वो तो सबके लिए ये है.
ठीक है, तो ये है। उसके अलावा मतलब ये प्लेन, और उसमें आपका फिजिक्स और मैथमेटिक्स होना बहुत जरूरी है, क्योंकि आज की तारीख में मतलब साइंस में हम बहुत सारे सब्जेक्ट लेते हैं, मतलब ये उसके बाद में बायो या रिप्लेसमेंट वोकेशनल के सब्जेक्ट आते हैं, बट इसीलिए वहां पे अगर इंजीनियरिंग करना है बेटा तो फिजिक्स और मैथमेटिक्स आपका कंपलसरी होना चाहिए। आई होप आपके सारे लोगों के थी सर ने। हाँ, ये सबसे इंपॉर्टेंट टाइप ऑफ कैंडिडेचर, ठीक है, उसमें ए बी सी डी ये टाइप के होते हैं, ठीक है। तो पहला जो टाइप है उसमें कौन आता है, इफ यू आर बोर्न एंड ब्रॉट अप इन महाराष्ट्र, ठीक है, और आपकी 10वीं 12वीं भी महाराष्ट्र स्टेट में हुआ है, आप बोर्न एंड ब्रॉट अप महाराष्ट्र में हो और आपका 10वीं 12वीं भी मतलब महाराष्ट्र में हुआ, तो आप टाइप ए में आते हो, ठीक है। फिर टाइप बी में कौन आता है, हो सकता है आप यहां पे बोर्न एंड ब्रॉट अप हुए हो लेकिन आपका 10वीं या 12वीं बाहर स्टेट में हुआ है, बहुत बार होता है, मतलब कोई बच्चे नवोदय में रहते हैं, ठीक है, तो वो बाहर स्टेट में, या बहुत हमने देखा है, मतलब बहुत बार ये होता है, मतलब मैं जब एफसी इसका मतलब फैसिलिटी सेंटर्स का इंचार्ज था तो लोग आते थे, तो उनका बहुत बार लोगों का 12वीं जो है वो तमिलनाडु, सॉरी तमिलनाडु तेलंगाना में होता है, मतलब वहां आई डोंट नो क्यों, तो बहुत ज्यादा लोग वहां से करते या गुजरात से करते, तो वो बॉर्न ब्रॉट अप यहाँ के रहते लेकिन हाँ, तो वो उनका 12वीं सर स्टेट में नहीं हुआ, तो वो कैंडिडेट बी टाइप में आते हैं, मतलब बी टाइप में वो लोग आते हैं, उनका बॉर्न एंड ब्रॉट अप यहाँ का है लेकिन 10वीं या 12वीं वो बाहर के हैं, ये होता है। देन टाइप सी कैंडिडेट में कौन आते हैं, टाइप सी कैंडिडेट में वो लोग आते हैं जो जिनके माता पिता जी सेंट्रल गवर्नमेंट के एम्प्लॉय है। अब आपको पता है सेंट्रल गवर्नमेंट के एम्प्लॉय है तो उनको ऑल ओवर इंडिया में घूमना पड़ता है, ठीक है, तो अगर वो सेंट्रल गवर्नमेंट के एम्प्लॉय है और राइट ना उनके बच्चे ने 10 12वीं यहां ना मतलब महाराष्ट्र में किया है, ठीक है, और उनके पिताजी की पोस्टिंग अभी महाराष्ट्र में है, तो ये जो बच्चे हैं वो टाइप सी में आते हैं। टाइप डी में कौन आते हैं, ऐसे लोग जिनके माता पिताजी स्टेट गवर्नमेंट के एम्प्लॉय है, स्टेट गवर्नमेंट के एम्प्लॉय है और उन्होंने 12वीं, तो वो है टाइप डी में आते हैं, और टाइप ई में डिफेंस कोटा होता है। तो आप आई डोंट नो कि मोस्ट ऑफ द स्टूडेंट जो होते हैं ए और बी में ही आ जाते हैं, मतलब 90-95% लोग जो हमने देखा है वो मतलब टाइप ए और टाइप बी में ही आते हैं, ठीक है। इज इट क्लियर बेटा, यहां तक तो आपने फॉर्म भरे थे, ये सारी चीजें हुए होंगे आपकी। अब ये जो रिजर्वेशन पॉलिसीज है तो ये आपको सारे लोगों को पता है, ठीक है। लास्ट ईयर से इस साल सिर्फ एक अपडेशन आया है जो लास्ट में सोशली एंड इकोनॉमिकली बैकवर्ड क्लासेस दैट इज द 10%, ये उसमें अपडेट है। प्रीवियसली इट वाज 50% ऑल ओवर, बट आज के तारीख में वो 60% हो गया है, ठीक है। इसके अलावा और वहां पे दो ये है, एक है 10% ईडब्ल्यूएस कैटेगरी और दूसरी है 5% टीएलडब्ल्यूएस, ठीक है। और मैं ये बोलता हूं अगर आप इफ यूर बिलोंग्स टू एससी कैटेगरी डोंट ऑफ द टीएलडब्ल्यूएस, ये बिल्कुल दिस इज ओनली फॉर द ओपन एंड ओबीसी कैंडिडेट, क्योंकि अगर आप टीएलडब्ल्यू करोगे और टीएलडब्ल्यू में आपका नंबर लगा तो आपको पैसे ज्यादा पड़ेंगे, अगर आप कैटेगरी में एडमिशन करते हो तो उतने पैसे नहीं गिरते, इसीलिए मतलब बहुत बार जो लोग, हाँ सर, दैट इज सर ट्यूशन फी व्यू ऑफ स्कीम, ठीक है। तो ये बहुत बार अगर आप लोग अगर कैफे में अगर जाके अगर फॉर्म फिलअप करते हैं तो वो कैफे वाला आपको बोलता है कि भैया टीएफडब्ल्यू डाल दो, हमने देखा है, और वो एससी कैटेगरी का बंदा तो वो भी टीएफडब्ल्यू एस कर देता है। अगर वो फैसिलिटेशन सेंटर का इंचार्ज अगर अच्छा रहा तो वो आपका फॉर्म अपडेट करने के लिए बोल देता, अगर वो नहीं है या इफ ही बिलोंग्स टू ओपन कैटेगरी वो आपको कुछ भी नहीं बताता, क्योंकि उसमें सर पैसे ज्यादा लगते। दिस इज नॉट फॉर द एससीआर बिलोंग्स टू बैकवर्ड क्लासेस, दैट इज ओनली फॉर द ओबीसीआर ओपन कैटेगरी। ये चीज अगर आपने फॉर्म भरा है और गलती से टिक किया, एक बार फिर से रिवाइज करो, क्योंकि अभी भी डेट है हमारे पास, अभी हम कर सकते हैं, तो ये चीज ध्यान में रखो। थोड़ा सा जरा आप 10% सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस म्हणजे मराठा, है ना, स्पेशली मराठा लोकांना 10% दिलेले आहे, जे फार आधी नारायण राणे नाही, सब्जेक्ट टू कोर्ट
स्टार आहे तिथे सब्जेक्ट टू कोर्ट. कोर्टनी जर स्ट्रक जाऊन केलं तर 10% मिळणार नाही. पण आता सध्या कोर्टमध्ये ते मॅटर नाही आहे, त्याच्यामुळे 10% ही जागा त्या मराठा स्टुडंट्सला देण्यात आलेली आहे. म्हणजे 50% होते ते 10% वाढले म्हणून 60%. दुसरं आहे EWS, इकॉनॉमिकली वीकर स्टुडंट्स. इकॉनॉमिकली वीकर स्टुडंट म्हणजे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट ज्यांच्या वडिलांचे इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे. अशा लोकांना ओव्हर अँड अबोव, समजा एका क्लासमध्ये 60 इंटेक असेल तर ओव्हर अँड अबोव 10% म्हणजे 6, म्हणजे 60+6 म्हणजे 66 झाले. तर ते 10% ओनली फॉर EWS म्हणजे ओपन कॅटेगरीच्या लोकांना. तिकडे SC ST VJ NT1 OBCला जाता येत नाही, है ना, तिथे कुठलीच संधी नाही. दुसरं आहे सरांनी सांगितलं PFWS, ट्युशन फी वेव्हर स्कीम. ते 5% आहे, म्हणजे 60% ते 5% केले तर 3 जागा, है ना. हे सुद्धा ओव्हर अँड अबोव आहे. आता यामध्ये काय होते, त्याचं नावच आहे ट्युशन फी वेव्हर स्कीम, म्हणजे ट्युशन फी लागत नाही, बरोबर आहे. पण शेड्यूल कास्ट असतील, SC असेल, VJ असेल, NT1 असेल, यांना त्यापेक्षा जास्त कन्सेशन मिळते. ट्युशन फी प्लस त्यांना डेव्हलपमेंट फी आणि इतर सुद्धा कन्सेशन मिळते. आणि म्हणून सरांनी म्हटलं की बा ते तुम्ही भरू नका, कारण भरल्यानंतर काय होते, जर तुम्हाला त्या कॅटेगरीमध्ये अलॉटमेंट मिळाला तर तुमची ब्रँच चेंज होत नाही आणि इन्स्टिट्यूट पण चेंज होत नाही, है ना. ब्रँच पण चेंज होत नाही आणि इन्स्टिट्यूट पण चेंज होत नाही. आणि म्हणून ते हा ऑप्शन SC ST OBCच्या लोकांना भरण्याची गरज नाही आहे, कारण तुम्हाला त्यापेक्षा जास्त कन्सेशन मिळते. उसके बाद है एडमिशन प्रोसेस. अब एडमिशन प्रोसेस में सबसे बड़ा आपको ये 2 तरीके से होता है आज की तारीख में, जो होता है एक ऑनलाइन और ऑफलाइन. लेकिन लास्ट ईयर ऑनलाइन में बहुत ज्यादा प्रॉब्लम हुए थे, इस साल भी हो सकते, क्योंकि क्या होता था ऑनलाइन का, आपको ऑनलाइन में आपको रजिस्ट्रेशन करना है, आपके सारे डॉक्यूमेंट स्कैन कर रहे हैं एंड आपको वहां पे पोस्ट करना है. बहुत बार लास्ट ईयर में ये हुआ था, लास्ट तक वो डॉक्यूमेंट स्क्रूटिनी ही नहीं हुए थे. अभी भी नहीं हुआ है, 5 दिन हो गए. हाँ, तो ये प्रॉब्लम है. सो बेटर है 1 घंटा आपका जाएगा, लेकिन आप फिजिकल मोड में जाओ. और उसमें कोई भी रूल नहीं है कि कैंडिडेट ने फिजिकल प्रेजेंट होना चाहिए. कोई भी आ सकता है. मतलब जनरली पेरेंट्स गए और कैंडिडेट रहा तो इट्स गुड, बट नहीं है, ठीक है. सो इट्स ऐसा कुछ नहीं हार्ड एंड फास्ट कि वो होना ही है, ऐसा बिल्कुल नहीं है, ठीक है. तो ये आपको पता है कि कैंडिडेट रजिस्ट्रेशन प्रोसेस आपको वो जो साइट मतलब वेबसाइट अभी मैं दिखाऊंगा, ठीक है, ये करना है. उसके बाद डॉक्यूमेंट स्क्रूटिनी, दैट इज FC सेंटर. ऑलमोस्ट सारे इंजीनियरिंग कॉलेजेस और गवर्नमेंट पॉलिटेक्निक ऑलमोस्ट मतलब मैक्सिमम कॉलेज में ये फैसिलिटेशन सेंटर की फैसिलिटी प्रोवाइड किया गया है, जहां पे आपको स्कैनिंग, फॉर्म फिलिंग ये सारे फ्री ऑफ कॉस्ट में होता है. वहां पे गवर्नमेंट में उनके एम्प्लॉय डेप्यूट किया है, वो आपको हेल्प करेंगे विदाउट चार्जिंग. वो आपको कोई भी चार्ज नहीं करते, इवन जेरॉक्स और ये सारी चीजें फ्री ऑफ कॉस्ट होता है. तो आप वही जाकर ये करो. बट मोस्ट ऑफ द स्टूडेंट ये मानते नहीं और मतलब यहाँ पे जाते इंटरनेट कैफे में जाते हैं, ठीक है. उसके डिसएडवांटेज भी मैं आगे आके बताता. त्याच्यामध्ये सगळं एवढंच आहे की तुम्हाला फॅसिलिटी मिळू शकते, परंतु टेक्स टाइम आणि त्याच्यामुळे मग तुमचा पण वेळ जातो. म्हणून सगळी आपली काय म्हणतात डॉक्युमेंट जे आहेत ते व्यवस्थित आपण करून ठेवले, स्कॅन करून ठेवले आणि एका फोल्डरमध्ये केले तर तुम्हाला मेन्यू लिहून पण करता येतो. आता यांनी जो प्रश्न विचारला की स्क्रुटिनी म्हणजे ऑनलाईन स्क्रुटिनी होते, काही लोकांची झालेली आहे, काही लोकांना 4 दिवस गेले तरी झालेली नाही आहे मंडेपासून. तर लेफ्ट साईडला एक ऑप्शन दिलेला आहे की तुम्हाला ते चेंज करता येते, म्हणजे यू कॅन कन्वर्ट इनटू द मॅन्युअल फिजिकल मोड. हे आणि कुठली तरी एक FC जी असेल ती नियरेस्ट असेल ती चूज करा आणि तिथे जाऊन तुम्ही स्क्रुटिनी करून घ्या. परंतु स्क्रुटिनी होणे फार गरजेचं आहे. जो वेळ दिलेला आहे त्या वेळामध्ये ती स्क्रुटिनी झाली पाहिजे. जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही तर काही लोकांना आलेलं आहे. आता होऊ शकतं की त्या CET सेलचा जो कन्फर्मेशन करणारा माणूस आहे तो CET सेलमध्येच बसलेला आहे, तो दुसऱ्या FC ला नाही दिलेला आहे, म्हणून तो कदाचित वेळ जात असेल. पण तुम्ही अलर्ट असला पाहिजे. आणि स्टुडंट स्पेशली, कारण तुम्ही तुमचा मोबाईल दिलेला आहे, पासवर्ड हा कुणाला द्यायचा नाही. म्हणजे वडिलांना माहित असेल पण काय मेसेज येतात ते लागलीच सांगितलं पाहिजे. आता बरेचदा अशी चुका झालेली आहेत, कोर्ट केसेस झालेल्या आहेत आणि कोर्टामध्ये जाऊनही रेमेडी मिळत नाही. मी शेवटी सांगेल की काय काय प्रकार होतात, ठीक आहे. अलर्ट
बिल्कुल सर। और वो जो आपने ईमेल आईडी और जो मोबाइल नंबर दिया है एडमिशन प्रोसेस कंप्लीट होने तक एटलीस्ट चेंज मत करो, क्योंकि बच्चों में ये होता है कि भैया वो क्या है कम प्लान का है तो वो चेंज करें। हमने बहुत बार देखा, क्योंकि वो पासवर्ड ये सारे इवन हम रिसेट भी करते तो उस मोबाइल पे और उस ईमेल आईडी पे जाते। इसका इंपॉर्टेंट मतलब सीरियसनेस ध्यान में रखो, मोबाइल फोन और ईमेल आईडी का जो आपने दिया है ना, अभी फिलहाल एडमिशन प्रोसेस खत्म होने तक वही रखो ये, ठीक है। और ये है उसकी वेबसाइट, ठीक है। यहाँ पे आपको जाके लॉग इन करना है, ठीक है। आपने किया है तो बताने की जरूरत है, अगर आप बोलोगे तो हम उस पर जाएंगे। सर एक दूसरी एक पीपीटी आहे ती थोडी शेअर करा. त्या पीपीटीचं नाव आहे है सर वहाँ पे कॅप मॅन्युअल म्हणून डाउनलोड ऑलरेडी केलेली आहे. फक्त ते सगळं प्रफुल्ल कोणती आहे? कॅप 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 मॅन्युअल पीपीटी आहे. और दूसरी चीज आपको डॉक्यूमेंट क्या क्या लगते थे वो मैं एक बात बताता, ठीक है। सबसे जो चीज जो है आपको बताऊंगा बहुत लोगों ने कि आपको डोमिसाइल सर्टिफिकेट लगता है, नेशनलिटी सर्टिफिकेट लगता है, बराबर है। अगर ये दोनों सर्टिफिकेट नहीं है तो कोई जरूरत मतलब भागा दौड़ी करने की कोई जरूरत नहीं है। आपका एक ही डॉक्यूमेंट 4 डॉक्यूमेंट के काम करता है, अगर आपको पता नहीं होगा तो। हमारे महाराष्ट्र में एक बहुत बढ़िया फैसिलिटी है, जो हमारी टीसी होती है उसमें नेशनलिटी करके एक कॉलम आता है, बाय डिफॉल्ट होता है उसमें इंडियन, तो अगर वो लिख के है तो आपको नेशनलिटी सर्टिफिकेट सेपरेट निकालने की कोई जरूरत नहीं है। जो आप भागा दौड़ी करते हो, जिले में जाके 8 दिन 15 दिन बिताते हो, एजेंट पकड़ उसको पैसे देते हो, कोई जरूरत नहीं है। सिर्फ वहां पे हमारे टीसी पे नेशनल और बाय डिफॉल्ट हमारे महाराष्ट्र में ये फैसिलिटी प्रोवाइड किया, तो नेशनलिटी सर्टिफिकेट के ऊपर भागो मत, ठीक है। ये एक हो गया। दूसरा, महाराष्ट्र में हमें एक सर्टिफिकेट मांगा जाता है, दैट इज डोमिसाइल सर्टिफिकेट। निकाला है, ओके गुड, लेकिन अगर नहीं निकाला है तो फिर से जिले में जाके उसके पीछे भागा दौड़ी मत करो, उसके लिए भी 3। अगर आपके टीसी है, टीसी में प्लेस ऑफ बर्थ लिख के होता है, वो अगर मेंशन है और वो प्लेस अगर महाराष्ट्र का तो इट इज वर्क एज एन योर डोमिसाइल सर्टिफिकेट, डेट ऑफ बर्थ में जो होता है, ठीक है। अगर वो नहीं है, जैसे मेरे खुद के टीसी में प्लेस ऑफ बर्थ डैश नहीं लिखते, तो क्या करना, उसके लिए आपका बर्थ सर्टिफिकेट भी चलता है। तो ये जनरली सबके पास होता है, इसीलिए ये 2 डॉक्यूमेंट जो जिले से निकलते हैं जिसमें बहुत ज्यादा टाइम जाता है, ठीक है, तो उसके पीछे जाने की जरूरत नहीं है। वो बोलते हैं कि भैया नेशनलिटी निकलिए, भैया जब टाइम मिलेगा तब निकाल लेना आज के तारीख में, क्योंकि दिस इज ये जो टाइम है ये बहुत ज्यादा रश, आपको पता है। अगर आपने कास्ट सर्टिफिकेट और कास्ट वैलिडिटी के लिए तो आपको पता है, ठीक है, इसलिए इसके पीछे जाने की जरूरत नहीं, क्योंकि ये आसानी से हो रहा है, ठीक है। दूसरा और एक चीज होती है, मतलब वहीं पे मतलब हमारा जो थोडा सरांना करेक्ट करतो की जे डोमिसाइलच्या सर्टिफिकेटच्या बद्दल म्हणताय सर, हे टीसी वरती लिहिले असते तर चालते ते, कारण तिकडे लिहिले असते. पण तुम्हाला रिझर्वेशनचा बेनिफिट जर घ्यायचा असेल तर जे लोक महाराष्ट्राचे डोमिसाइल आहेत त्यांनाच भेटते, म्हणून ते डोमिसाइल सर्टिफिकेट आवश्यक आहे. बरोबर आहे? मतलब आज की तारीख अभी रन मत करो, बाद में प्रोसेस होने के बाद हम निकाल सकते हैं। नाही, हे आता अपलोड करण्याचं गरजेचं आहे. कारण कसं आहे, आपल्याला शेड्यूल कास्ट म्हणा, ओबीसी म्हणा, एसटी म्हणा, बीजे म्हणा, त्याचा बेनिफिट घ्यायचा आहे. बेनिफिट घेणारे हे डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र असले पाहिजे, असे जे पाहिजे. आणि डोमिसाइल महाराष्ट्रामध्ये एकच सर्टिफिकेट असते, नॅशनॅलिटी आणि डोमिसाइल. एज पण असते आणि मला वाटते सगळ्यांनी काढलेले आहे ना, कारण कसं ती सर्टिफिकेट इझी आहे. कोणती सर्टिफिकेट डिफिकल्ट है? कास्ट सर्टिफिकेट अंदर कास्ट वैलिडिटी का है, क्या 2 साल के बाद भी मिलेगा, कभी कभी कैंडिडेट नहीं रहता, तिकडे जावं लागतं. वो तो है। अदरवाइज मला वाटतं सगळ्यांकडे वैलिडिटी आहे, म्हणजे सर्टिफिकेटचा इश्यू नाही आहे लोकांना सध्या तो. हा कॅप मॅन्युअलचं बारीक अक्षर आहे. पण त्यांना माहिती आहे त्याच्यातली जस्ट ये मैन्युअल है, ठीक है, इसमें ईच एंड एवरीथिंग आपको मेंशन किया गया है कि आपको रजिस्ट्रेशन कहाँ करना है, ठीक है, रिजर्वेशन कैटेगरी क्या है, कैसे बड़ा होता है क्या? नहीं करता. हा, स्टेप करून त्याला झूम करा. हा झूम केलं प्लस प्लस हा प्लस हटना नहीं चाहिए, जस्ट ओके। हाँ, एक कॅप मॅन्युअल सुद्धा ये अगर आप फॉर्म फिलअप करने के पहले एक बार गो थ्रू किए ना तो आपके सारे डाउट इसमें सारी चीजें क्लियर हो जाती है।
उसने पूरी चीजें मेंशन की है कि क्या करना है, कैसे करना है, स्टेप बाय स्टेप ईच एंड एवरीथिंग वहां पे उन्होंने दिया है। ठीक है, जो हमने कवर किया है वो सारी चीजें इसमें एक बार आप गॉन थ्रू हो जाओ। मतलब जब भी हम फॉर्म फिलअप करते हैं तो ये चीजें अगर हमने किए तो हमें बहुत सारे हमारे डाउट्स है ना वो क्लियर हो जाते हैं। ये आपको सबसे इंपॉर्टेंट चीज वो साइट पे जाना, न्यू रजिस्ट्रेशन आप सबको पता है। ठीक है, अब ये न्यू रजिस्ट्रेशन करते टाइम पे और एक बात होती है, अगर आपने साइबर कैफे में अगर किया, ठीक है, तो वो आपका यूजर आईडी कर देता है, उसके बाद में पासवर्ड देना होता है, बराबर है। तो जनरली पासवर्ड क्या होता है, कैपिटल लेटर, स्मॉल लेटर, स्पेशल कैरेक्टर एंड नंबर्स, इसका कॉम्बिनेशन होता है। ठीक है, तो जनरली जब आप साइबर कैफे में जाते हो ना, तो वो साइबर कैफे वाला आपका पासवर्ड क्या देता है पता है? अगर सपोज मेरा नाम प्रणय है, ठीक है, प्रणय @123 यही देता है। जितने भी लोगों ने साइबर कैफे में करते हैं ना, आपका नाम, जो नाम का पहला लेटर कैपिटल रहता है, उसके बाद में @123। अब इसका इंपैक्ट क्या होता है, क्योंकि ये सब लोगों को ऐसा ही देते हैं ना, तो ये जब आप फॉर्म फिलअप करते हो ना, ठीक है, उस टाइम पे वो आपके फॉर्म में छेड़ाछाड़ी करते हैं। तो इसीलिए सर ने पहले ही बोला था कि भैया पासवर्ड कभी किसी को नहीं देना, सिर्फ अपने पिताजी के अलावा। एफसी सेंटर वाला आपको कभी भी आपका पासवर्ड मांगता नहीं, क्योंकि वो खुद के लॉगिन से करता है, तो उनको अपने लॉगिन से दिखता है। तो ये चीज ध्यान में रखो, अगर इस टाइप का अगर आपने पासवर्ड रखा तो प्लीज चेंज, क्योंकि जितने भी लोग हैं उसमें मोर देन 60% लोगों का यही पासवर्ड होता है, नाम @123। सिर्फ आपका नाम पता चला तो वो मिल जाता, तो इसका मतलब आप सीरियसनेस पता करो, सर तो और बताएंगे, क्योंकि बहुत बार आपने सुना है कि सर ये मेरे लिस्ट में था ही नहीं, तो मुझे ऑप्शन कैसे मिला, आपने सुना होगा। ठीक है, तो ये इस तरीके से होता है, तो ये चीजें ध्यान में रखना। तो ये लिखते रहते, ये सिर्फ सबसे इंपॉर्टेंट है, बाकी सारी चीजें आपको एमएससीटी के मार्क्स ये सारे ये हैं। आपने 12th और 10th का रोल नंबर डालने का जो ऑटोमेटिकली फेच करता है, आपने देखा होगा, वो मार्क आपको एंटर करने की जरूरत ही नहीं थी, रोल नंबर डालना होता वो ऑटोमेटिकली वो बोर्ड के साइड से आपके मार्क ले लेता है। हाँ, तो वो मतलब वो कुछ भी ये नहीं, जस्ट हमारी खुद की इंफॉर्मेशन आपको सही तरीके से ये करना है, फिलअप करना है। आता तुम्ही हा रजिस्ट्रेशन केलेला आहे, रजिस्ट्रेशन करते वेळी सगळ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, तर तुम्हाला काही अडचण आली का? नाही आली ना? नाही केलं का अजून? हां, तर करायचं आहे, मग तुम्हाला थोडंसं काही व्हिडिओज पण आहेत ते पण दाखवते। न्यू रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला कुठून सुरुवात करायची, तर तो एक बार बताइए। सर ये एंटायर प्रोसेस। हाँ, तो सर वो जो साइड है वहां पे आपको जाना है, वहां पे एक ब्लू कलर का टैब, एक न्यू रजिस्ट्रेशन एंड ऑलरेडी रजिस्ट्रेशन है, आपको न्यू रजिस्ट्रेशन पे क्लिक करना, बेसिक इंफॉर्मेशन आपको फिल करना और आपको पासवर्ड के लिए वो पूछता है। ठीक है, तो पासवर्ड आप अपने ध्यान में रखो, लिख के रखो, किसी को बताओ मत, और जो बोला वो पैटर्न में बिल्कुल मत रखो, क्योंकि ये तोड़ना बहुत आसान है, बराबर है। तो वो ये करना, लिख के रखना, देन वहां पे आपको ये करना है, बाकी की सारी इंफॉर्मेशन आपको फिल करना है, जब बेसिक। और जो मार्क्स है ना, तो वो मार्क्स वो ऑटोमेटिकली ले लेता है। 10th का आपने रोल नंबर डाला ना, तो बोर्ड से ऑटोमेटिकली फेच करता है, 12th के भी वैसे ही करता है, मेरे ख्याल से एमएससीटी का भी रोल नंबर डाला तो वो फेच कर लेता है, जेडब्ल्यू के, तो वो मार्क्स की नहीं, सिर्फ हमें बेसिक इंफॉर्मेशन डालना है। और जब भी आप ये करते हो तो ये इंफॉर्मेशन, डेट ऑफ बर्थ और जेंडर, बहुत बार जब हम बोर्ड हड़बड़ी में करते हैं, जेंडर चेंज हो जाता है, हमारा ध्यान नहीं जाता, सीट अलॉट हो जाती है, लड़की रहती है, लड़का रहता है मेल, सीट अलॉट होती है फीमेल इससे, और जब एआरसी सेंटर में जाते तो उसको सीट नहीं मिलती, भैया वो फीमेल कैंडिडेट को ये हो, आप तो मेल हो। तो ये चीज ध्यान में रखना, क्योंकि ये जेंडर बहुत बार ये होता है, क्योंकि हम हड़बड़ी में फिल करते हैं तो ये होता है मिस्टेक, हमने बहुत बार देखा है, तो ये एक बार चेक करना जेंडर, क्योंकि सीट अलॉट हो जाती है वो फीमेल कैंडिडेट को, आप रहते हो मेल कैंडिडेट या मेल रहते जो भी वाइस वर्सा, तो ये बहुत बड़ी दिक्कत ये हो जाती है। प्रोसेस सांगा त्यांना, म्हणजे मग सगळ्यांना करून देईल। हाँ हाँ, ये तो फर्स्ट ऑप्शन का है ना, ये पूरा फिलअप होने के बाद आता मैं उस पर। नहीं, राइट फ्रॉम रजिस्ट्रेशन सुरू कसं झालं ना, न्यू रजिस्ट्रेशन। हाँ, तो ये सर ऑप्शन फॉर्म है, सिलेक्ट द फर्स्ट ऑप्शन फॉर्म, फर्स्ट ऑप्शन एंड इंटरव्यू एमएससीटी एप्लीकेशन रोल नंबर। हाँ
ये वो है ना सर। नहीं सर, एकदम स्टार्टिंग में जाओ, ऊपर भी होगा। बस बस यहाँ से शुरू करो। ओके, ये देखो सर, ये न्यू रजिस्ट्रेशन एंड ऑलरेडी रजिस्ट्रेशन। तो आपको न्यू रजिस्ट्रेशन पे जाना है, न्यू रजिस्ट्रेशन पे आप क्लिक करोगे तो आपको बेसिक इंफॉर्मेशन पूछेंगे आपकी। सर थोड़ा हाँ नीचे, ये तो हम लोगों को पता है हमारे क्राइटेरिया क्या है, और वो वहां पे अगर आप ये एलिजिबल हो या नहीं तो वहां पे क्वेरी भी आती है, आपको मार्क्स डालना है तो वो वहां पे लिख के देता है यू आर एलिजिबल और यू आर नॉट एलिजिबल, वो आ जाता है। तो वो कोई ये नहीं। फिर ये इंफॉर्मेशन आपको फिलअप करना, आर यू अपियर फॉर JEE, तो ये सारा चीजें ये है, मतलब सेल्फ एक्सप्लेनेटरी, इसमें कोई ये नहीं है। ये पूरी इंफॉर्मेशन आपके फिजिक्स केमिस्ट्री मैथ्स के मार्क्स डालना जो ऑलरेडी वहां से फेच कर लेता है, आपको सिर्फ आपका रोल नंबर सही डालना है। हाँ, और एक दूसरी बात, आप जब भी नाम डालते हो तो योर नेम शुड बी एज पर योर 10th। यहां पे भी दिक्कत होती है, ठीक है, मतलब होता कुछ नहीं लेकिन वो मतलब बहुत ज्यादा ये लगता है, तो इसीलिए वो 10th मार्कशीट 10th सर, वो 10th का कंसिडर किया जाता है। अभी तो इन्होंने 12th मार्कशीट लिखा है। 12th ओके। और उसमें एक प्रॉब्लम है, मेरा क्वेश्चन भी है। हाँ। जैसे अपने 12th के इसमें सरनेम फर्स्ट रहता है, 12th में से, हाँ जैसे इस वक्त बागले श्रावणी हाँ मनोज है, हाँ हाँ तो मैंने वही नाम लिखा है। बिल्कुल बिल्कुल। और जो लेकिन JEE वगैरह में श्रावणी मनोज बागले, तो नहीं, उसमें जो मार्कशीट पे है आपको बोला है, हाँ हाँ वो लिखो, ठीक है, लेकिन जस्ट नाम में ये चेंज नहीं आना चाहिए, ठीक है, जैसे कोई तभी ये है, ठीक है, उसमें फिर राव ये या आई के जगह डबल ई लगा देते हैं, ठीक है, देन इट विल क्रिएट सम प्रॉब्लम। नहीं तो उसमें क्या फिर JEE में क्या नाम है तो उसमें श्रावणी मनोज बागले को नहीं नहीं नहीं, वो नहीं, आपके 10th मतलब जो मार्कशीट के नाम है वो वैलिड होता है, ठीक है। मार्कशीट में क्लियर लिखा है कि सरनेम फर्स्ट। यस यस यस, वो नहीं, मैं ये इसलिए चेंज की बात किया, जैसे किसी का नाम शीतल है, SCHI लिखते हैं, फिर कभी कभी SCHEE लिख देते, तो फिर वो प्रॉब्लम क्रिएट करता है, ये बात किया है, ठीक है। या फिर हम पिताजी के नाम के आगे नाम रहता है फिर राव जी ये लगा देते हैं, ठीक है, तो ये थोड़ा मतलब उस टाइम पे हमारे 10th या 12th जो 12th बोला है, तो 12th की इसमें क्या लिखा है वो नॉमेनक्लेचर फॉलो करो। 12th बोला है उन्होंने। हाँ, तो 12th का जो अगर बोला है तो 12th का नॉमेनक्लेचर आप फॉलो करो, जो बोला वो, और वहां पे जैसा है वो, हाँ हाँ वो बेटर रहे आपको। यामध्ये स्पष्टपणे 12th मार्कशीट वरती जसं नाव जसं आहे तसं लिहा म्हटलं. हाँ हाँ बिल्कुल। तुम्हाला कुठली स्पेलिंग बदलवायची नाही, काही नाही आहे, समजा चुकीचं जरी असेल तरी जे आहे तेच लिहायचं आहे, जेव्हा तेव्हा चेंज होईल तेव्हा चेंज करायचं, जसं मार्कशीट वरती लिहिलेलं आहे तसंच लिहायचं, आडनाव असेल तर आडनाव, प्रिंट या चिठ्ठी लिखला. बिल्कुल बिल्कुल, क्योंकि वो बहुत आगे में है। जसं सरांनी सांगितलं कंटिन्युअसली की जेंडर तो दोनदा विचारतो, आर यू शुअर, परत तुम्हाला फिमेल असेल तर फिमेल, मेल असेल तर मेल, तसंच तो बाकीच्या बाबतीतही दोनदा ईमेल आणि मोबाईल नंबर. हाँ ईमेल वो जब तक एडमिशन सर, एडमिशन प्रोसेस जब तक खत्म नहीं होती ये बिल्कुल चेंज नहीं करना। दोनदा विचार, ठीक आहे, ज्यांनी ज्यांनी भरलेलं आहे त्यांना सगळ्यांना अनुभव आहे ना। एकदा तुम्ही हे सगळं झाल्यानंतर ऍक्नॉलेजमेंट घेणं फार महत्वाचं आहे। तुम्ही ऑनलाईन भरल्यानंतर ही स्क्रूटिनी पूर्ण झाली पाहिजे आणि ऍक्नॉलेजमेंटचा फॉर्म मिळतो। तुम्ही फॉर्म भरल्याचा अप्लिकेशन फॉर्म नाही, अप्लिकेशन तुम्ही भरला पण तो कोणीतरी स्क्रूटिनाइज केलं पाहिजे, पण तिथं खाली लिहून येतो की इट इज स्क्रूटिनाइज बाय, आणि त्यानंतरच तो खऱ्या अर्थाने ऍक्नॉलेजमेंट होतो, आणि ती झेरॉक्स आपल्याकडे ठेवायची, सॉफ्टमध्ये ठेवायची आणि आडमध्ये पण ठेवायची। आप जो फॉर्म फिलअप करते हो अगर FC सेंटर में किया, उसके बाद में उसको वेरीफाइड होता है FC सेंटर में, और वेरीफाइड होने के बाद में जो सेंटर का हेड रहता है उसको बोलते हैं FC इंचार्ज, वो फिर से डॉक्यूमेंट वेरीफाई करता है। क्योंकि बहुत बार क्या होता है कि अगर हम वहां पे किए, या मैंने बहुत बार देखा है मतलब साइबर कैफे में, उसमें बहुत आप अकेले बंदे नहीं रहते, बहुत सारे लोग रहते, तो क्या होता है XYZ का नाम के जगह पे दूसरे की मार्कशीट अपलोड कर दिया, ये बहुत बार होता है, हमने FC सेंटर में ये चीजें फाइंड आउट किए हैं, ठीक है। तो ये वो बंदा पूरा केयरफुली ये करता है, ठीक है, और उसके बाद में वो वेरीफाइड करता है और फॉर्म की 2 कॉपी निकालता है, एक कॉपी अपने पास रखता है, एक कॉपी आपको उस FC का स्टैंप लगा के साइन करके आपको देगा, और जब आपको सीट अलॉट होती है तो ये एक्नॉलेजमेंट आपको वहां देना होता है और उनका एक्नॉलेजमेंट आपको लेना होता है और वो कॉलेज में देना होता है। तो ये जो
एक्नॉलेजमेंट है, जब तक आपके इसमें एफसी इंचार्ज की साइन नहीं होती है, वो एक्नॉलेजमेंट मिलता नहीं, तब तक आपकी प्रोसेस पूरी नहीं हुई है। ये चीज ध्यान में रखो। और दूसरी एक इंपॉर्टेंट चीज, अगर आपने अभी तक फॉर्म नहीं भरा तो लास्ट डे में कभी भी मत जाना, क्योंकि लास्ट डे में बहुत बार हमने ये देखा सर्वर के इश्यू रहते हैं और ऑनलाइन प्रोसेस है तो सर्वर कभी भी वो बंद कर देते हैं। अगर उन्होंने एक बार प्रोसेस बंद कर दिया तो यू कैन नॉट डू एनीथिंग, कोई भी कुछ भी नहीं कर सकता। इसीलिए एक दिन पहले ये करना, आखिरी दिन पे मत जाओ, क्योंकि आखिरी दिन में क्या ऑनलाइन प्रोसेस है, वो ऑनलाइन में अगर उन्होंने एमएससीटी वाला लिंक बंद कर दिया तो कोई कुछ भी नहीं कर सकता। तो आखिरी दिन पे मत जाओ, एक दिन पहले ही आपकी सारी प्रोसेस कंप्लीट कर लो। हाँ सर, त्यांनी भरला नाही म्हणून सांगतो, कारण त्यांनी भरलेलं आहे त्यांच्याकडे सगळं माहिती आहे की काय डॉक्युमेंट असेन्शियली असले पाहिजे, है ना. असेन्शियली म्हणजे हे महत्वाचे आहेत, है ना. आणि हे तुमच्याकडे काय म्हणतात आधीच रेडी करून ठेवा, म्हणजे वेळेवरती डॉक्युमेंट सांगू काय म्हणतात तुमची घाई झाली नाही पाहिजे, त्याच्यावर एका फोल्डरमध्ये तुम्ही जमा करून ठेवा. आणि इकडे स्पेशली असं म्हटलेलं आहे की जे डॉक्युमेंट आहे त्याचा साईज दिलेला आहे ना, 500 KB पेक्षा जास्त नसावा. फोटो सुद्धा दिलेला आहे, आता सिग्नेचर करावं लागते, त्याचा सुद्धा साईज दिलेला आहे. तर तुम्ही तो जेपीजी मध्ये व्यवस्थित त्याचा जो साईज आहे ते सगळं फोल्डरमध्ये सगळे डॉक्युमेंट पीडीएफ की जेपीजी दोन्ही चालते सर, दोन्ही चालतात, दोन्ही चालतात. डॉक्युमेंट काय लागतंय तुम्ही सांगितलं 1 MB ले लेता है की डोमिसाइल सर्टिफिकेट, त्याला नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणतात, ते महत्वाचं आहे. नंतर बर्थ सर्टिफिकेट किंवा टीसी वरती तुमच्या काय म्हणतात हे असलं पाहिजे, लिहिलं असलं पाहिजे. बर्थ कुठे झालेला आहे तर ते पण चालतं. नंतर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट वैलिडिटी, मतलब कैटेगरी का बंदा होगा तो कास्ट सर्टिफिकेट, कास्ट वैलिडिटी लगती। देखो सबसे पहले तो आपका 10th 12th का मार्कशीट, ठीक है, डोमिसाइल सर्टिफिकेट, नेशनलिटी सर्टिफिकेट और क्वालिफाइंग एग्जाम की मार्कशीट। वेदर यूर अगर आप एमएससीटी हो, एमएससीटी की मार्कशीट, जेडब्ल्यू हो तो जेडब्ल्यू, ये तो सबके लिए कॉमन है ये डॉक्यूमेंट। उसके बाद में बात आती है कैटेगरी की, अगर आप कैटेगरी के हो इनके अलावा आपको कास्ट सर्टिफिकेट, कास्ट वैलिडिटी लगती है, ये होगा। अगर आप ओबीसी हो तो आपको और एक एक्स्ट्रा डॉक्यूमेंट लगता है, दैट इज नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, और जिसकी वैलिडिटी मिनिमम 31 मार्च 2025 तक वैलिड होना चाहिए कम से कम, ठीक है। बहुत बार लोग बोलते कि सर हमारा क्या आईटी रिटर्न का ये ले लो, वो नहीं चलता है, उनको नॉन क्रिमिनल ही होना और जिसकी वैलिडिटी मिनिमम 31 मार्च 2025 होना, ये हो गए डॉक्यूमेंट। उसके अलावा अगर आप मतलब माइनॉरिटी के लिए जाते हो, ठीक है, आपके पीसी पे अगर वो कौन से माइनॉरिटी के लिए जा रहे हैं, माइनॉरिटी भी दो टाइप की होती है, एक लिंग्विस्टिक माइनॉरिटी और रिलीजियस माइनॉरिटी, ठीक है। अगर आप लिंग्विस्टिक माइनॉरिटी मतलब लैंग्वेज के जैसा तो अंजुमन कॉलेज है, ठीक है, सॉरी पॉलिटिक्स, वो तो रिलीजियस माइनॉरिटी है, रिलीजियस और लैंग्वेज, हाँ अपना प्रियदर्शनी कॉलेज जो लिंग्विस्टिक माइनॉरिटी है, हिंदी माइनॉरिटी कॉलेज है, और रामदेव बाबा ये रामदेव बाबा लिंग्विस्टिक माइनॉरिटी है, वो चला गया था यूनिवर्सिटी ओके हो। और पॉलिटी जो है वो रिलीजियस माइनॉरिटी है, ठीक है। तो आप ये माइनॉरिटी तो आपके टीसी पे वो लिख के होना चाहिए, रिलीजन ये होना या लैंग्वेज लिख के होना चाहिए। अगर नहीं है तो बहुत बार आपको ये बोला जाता है कि सर आप 100 रुपीज का स्टैम्प पेपर लो वहां पे लिख के दो, भैया 100 रुपीज का स्टैम्प पेपर लेने की जरूरत नहीं है। एफसी सेंटर में उनके पास फॉर्मेट है, ऑलरेडी फॉर्मेट है, उसमें वो आपका नाम गांव जो भी है वो लिख के उनको सबमिट करना है। 100 रुपीज का स्टैम्प पेपर कहीं पे भी लिख के नहीं देना है। बहुत बार बोला जाता है कि आप, हमने जब देखा तो बहुत लोग 100 रुपीज का स्टैम्प पेपर पे लिख के लाते हैं जिसकी जरूरत नहीं है। उनके पास एक ऑलरेडी एमएससीटी ने फॉर्मेट दिए हैं, एफसी सेंटर जो भी इंचार्ज उनके पास है, उनको बोलो सर ये फॉर्मेट चाहिए, वो दे देता है, सिर्फ आपको फिल करके देना है, कोई ये नहीं। तो ये माइनॉरिटीज के लिए होगा। फिर ये तो सारे हो गए डॉक्यूमेंट। फिर इसके अलावा ईडब्ल्यूएस है तो उसको वो सर्टिफिकेट लगेगा, तो ये है। बाकी इसके अलावा कोई भी डॉक्यूमेंट नहीं लगते, यही इसेंशियल डॉक्यूमेंट है। और आई होप ये, और कभी कभी क्या होता है कि जैसे मतलब वैलिडिटी हमने बनाने के लिए दिया है, हमारे पास स्लिप रहती है, ठीक है, तो वो तब तक ही वो कोर्ट का ऑर्डर रहता है कि भैया स्लिप पे एक्सेप्ट होगा या नहीं होगा, वो कोर्ट का ऑर्डर रहता है, ठीक है। लेकिन कोर्ट का ऑर्डर रहे तो भी उसकी वैलिडिटी है ना, 3rd राउंड के लास्ट दिन तक आपके पास में वो वैलिडिटी होना चाहिए, यू हैव टू सबमिटेड दैट वैलिडिटी। तीसरे राउंड के आखिरी दिन तक ही उसकी ये रहती है, मतलब जो आपको जो टाइम पीरियड रहता है वो उतना ही टाइम पीरियड रहता है।
ऐसा आई होप किसी के पास नहीं होगा, सबके पास रेडी है। सर वो वैलिडिटी का जो ई डॉक्यूमेंट है वो चल जाता है? हाँ हाँ, वैलिडिटी जो आप ऑनलाइन निकालते हो, हाँ वो, उसमें क्या सिग्नेचर वगैरह वेरीफाइड और हाँ वो वहाँ पे लिख के रहता है वेरीफाइड करके। ग्रीन आना चाहिए? हाँ हाँ, वो राइट टिक रहता है। वो अपने को करना पड़ता है उस तरह से नहीं तो वो किसी भी चीज का अगर आप नेट कैपिंग या खुद भी करोगे तो आप मिल जाता हो उसमें वो। एक और क्वेश्चन था, 12वीं का जब अपन डिटेल डालते हैं हाँ। उसमें लिखा है कि 12 साइंस और वोकेशनल, तो इलेक्ट्रॉनिक जिनका है वो किस में आए? वोकेशनल सर, वोकेशनल, क्योंकि वो क्या है आपका एक सब्जेक्ट कट जाता है और उसमें 200 मार्क्स का वो पेपर हो जाता है। तो मैंने साइंस डाला है एक्चुअली, वो जो एफसी सेंटर में आप जाओगे ना तो वो अपडेट करके दे देते हैं। तो वोकेशनल हाँ वो कर देते हैं। कर सकते हो कैसे? आप भी कर सकते हैं, अगर नहीं सर, सर अगर एफसी हुआ होगा तो नहीं कर सकते। अगर हो गया अभी वेरीफाई नहीं हुआ, ई वेरिफिकेशन में डाला है मैंने। अच्छा तो वो सर फिजिकल कर दो, वेरिफिकेशन नहीं करते तब तक। आप अपडेट कर सकते हैं। हाँ अगर आपका वेरिफिकेशन हुआ है, मतलब आपको एक्नॉलेजमेंट मिला है, ठीक है, जो एफसी सेंटर के ऑफिसर ने आपको साइन करके एक्नॉलेजमेंट दिया है, और उसके बाद अगर आपको अपडेट करना तो आपको एफसी सेंटर में ही जाना पड़ेगा और उसी एफसी सेंटर में जाना होता है, ठीक है। और अगर आपको एडिट करना है बिफोर एफसी, मतलब आपका वेरिफिकेशन हो जाता है, तो उस टाइम आप कितने के बाद अपने लॉगिन से कर सकते हैं। अपना अपडेट कर सकते हाँ हाँ बिल्कुल, आप अपने लॉगिन से कर हैं। सकते वोकेशनल करना है हैं। यस यस, तो ये कर सकते हैं आप। थैंक यू। क्योंकि ये मेरे दिमाग में पढ़ा नहीं था मैंने। नहीं वो इम्पोर्टेंट है ये वोकेशनल है तो वोकेशनल लिखना ये बाकी की चीजें हैं, ठीक है, ये हमारे लिए तो काम की नहीं। जम्मू कश्मीर फॉरेनर, ये तो ये सारे चीजें उन्होंने दिए हैं। हाँ ये टीडब्ल्यूएस का हमने बता, अगर टीडब्ल्यूएस वाला है तो उसके लिए 8 लाख, अगर टीडब्ल्यूएस के लिए 8 लाख दिया है क्या? हाँ 8 लाख के नीचे उसको ये होना चाहिए, उनके लिए वो सर्टिफिकेट लगते हैं। ईडब्ल्यूएस के लिए ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, बट इट इज अगर सर ने जैसे बोला वो कोर्ट मैटर, जब तक उनका जजमेंट आता वो स्टार मार्क करेंगे, ठीक है। माइनॉरिटी कैंडिडेट अगर आप हो तो ये करो, अदरवाइज उसका कोई ये है नहीं, हम लोग तो जनरली भरते नहीं है, ठीक है। ये सारे देन कैप 1 कैप 2 कैप 3 राउंड, ये बहुत इंपॉर्टेंट चीजें होती है। ये सारे प्रोसेस हमने मान लिया कि आपने सारे प्रोसेस, मतलब आपका फॉर्म हो गया है फिलअप, एक्नॉलेजमेंट मिल गया है, उसके बाद में हमारे पास शेड्यूल आता है, ठीक है। आता तुमच्या काय म्हणतात मॅन्युअल मध्ये फक्त रजिस्ट्रेशन पर्यंतचा शेड्यूल आलेला आहे ना, अजून कॅपचा शेड्यूल सुरू व्हायचा आहे. रजिस्ट्रेशन तुमची मेरिट लिस्ट तयार झाल्यानंतर तुम्ही स्वतः बघायची. बघितल्यानंतर समजा त्याच्यामध्ये काही ग्रीव्हन्सेस असेल, काही चुकीचं झालं असेल, सर तो तिथे वेळ असतो. फाईल डाउनलोड करून ठेवली तो आहे वेळ शेड्यूलची, एंटायर घ्यायचा. शेड्यूलची. म्हणून तिला आणि तो तसा तो 111 पोरगा हुशार जास्त असतो ना, अति हुशारी कधी आणत येते तसं नाही. शेड्यूल म्हणून आहे ना, हा शेड्यूल स्टुडंटनी त्याच्याच मोबाईलवरती अपडेट येत असते, त्याच्यामुळे त्यांनी डोळ्यात तेल घालून जो शेड्यूल दिलेला आहे त्याप्रमाणे लिस्ट ठेवा लागणार आहे. पूर्ण दिलंय शेड्यूल. काय आहे हे सगळं व्यवस्थित पूर्ण तो पाळायचा. कॅलेंडर बनवायला पाहिजे मोबाईल मध्ये आणि कॅलेंडर द्यायला पाहिजे. तो शेड्यूल तुमच्या खाली फोनवर ठेवायचा, सगळं तर आहे. त्याप्रमाणे होत आहे की नाही होत आहे. समजा नाही झालं तर CP सेल हे देतो, काही रिवाइज झालेला आहे, मग रिवाइजकडे लक्ष द्यायचं, नाही तर तो ओल्डकडे लक्ष देतात. थोडीशी चुकी गडबड होऊ शकते है ना. आता हे NIT IIT मनोज सर होते, त्यांनी एंटायर तासभर याकडे चर्चा केली. हे केल्यानंतर विद्यार्थी चुकतात आणि वर्षभराची किंवा 2 वर्षाची आता जे मेन्सला वगैरे लोक हा कुठे गेला? हा हा म्हणजे पूर्ण तुमच्या आयुष्यभर ते येऊ शकते. त्याच्यामुळे याची फार काळजी घेणे गरजेचं आहे. प्रफुल्ल, तुम्हाला कोणी विचारला तर तुम्हाला पण सांगता येईल. जरुरी नाही की फक्त तुमच्या पुढचं मर्यादित ठेवा. व्हॉट एव्हर यू आर नोइंग दैट इज शुड बी पास ऑन टू दैट. शेड्यूल है, शेड्यूल है, हम दिखाते 1 मिनिट. हाँ हाँ तो सर त्याचं नाव काय? प्रफुल्ल आहे, सरने फोन लावलेला. हा हा करून ठेवलेली आहे. डिस्प्ले नाही होत आहे. नाही नाही याचं सेटिंग कुठे गेला तो? हो ना, तो नाही घेतला. नाही स्क्रीनवर जे आलं ते नाही घेतलं. नाही घेता येत. प्रोजेक्टरचं कुठे आहे? दे मग अशी एंटायर शेड्यूल डाउनलोड केलं होतं. बंद करा ते आणि सुरू करा. शेड्यूल शेड्यूल
हाँ हाँ ये सगळ्यांकडे शेड्यूल आहे ये एंटायर शेड्यूल है जो फॉलो होने वाला है, और 99.99 तक ये शेड्यूल कभी भी चेंज नहीं होता है। अगर बहुत इमरजेंसी आई तो ही वो चेंज होता है, ठीक है। अदरवाइज वो शेड्यूल कभी भी चेंज नहीं होता। तो यू हैव टू स्ट्रिक्टली फॉलो दैट शेड्यूल। और जो मैंने बोला, सबसे पहला जो फॉर्म आपका फिलअप होना चाहिए, एक्नॉलेजमेंट होना चाहिए, और आखिरी दिन का वेट मत कीजिए, क्योंकि हमने देखा है बहुत लोगों को, जब मैं वो इंचार्ज था तो आते थे, फॉर्म फिलअप हो गया पूरा, सिर्फ स्क्रूटिन होना बाकी है, मेरा सिर्फ करना बाकी है, वो बंद कर देते, चले गए। किसी के हाथ में कुछ भी नहीं रहता। हम आप मतलब वो कैंडिडेट सर कर लो ना भैया, उसके हाथ में कुछ भी नहीं रहता। इसलिए वो एक दिन पहले ही करो, क्योंकि बारिश के दिन है, ये टेक्निकल बहुत सारे इश्यूज रहते हैं, इसीलिए वो पहले ये करके रख देना। एफसी सेंटर पर चूज कर सकते हैं क्या? सर आप कोई भी एफसी सेंटर में जा सकते हैं, आपके नियरेस्ट। इसमें चूज कर सकते हैं। कहाँ पे नहीं, फिजिकल के लिए आप कोई भी एफसी सेंटर में जा सकते हैं, ऐसा कोई ये नहीं है। वो टाइमिंग वगैरह स्लॉट वगैरह कुछ लिखा हुआ है ना? बिल्कुल नहीं, हाँ, you can choose और choose करने वो- time वो क्या रहता है तो ऑनलाइन के लिए है, वो slot पे भी ऑनलाइन के लिए, ऑनलाइन के लिए। फिजिकल हाँ, के लिए फिजिकल के लिए। फिजिकल में स्लॉट वगैरह लिखा हुआ है। अच्छा, अभी slot। और वो जो slot देता है उस समय ओके, करने की उसी समय नहीं दिए तो भी वो हो जाता है, मतलब अगर होते, लेकिन वो रश नहीं होना चाहिए उसमें। हाँ, वो इसलिए। ठीक है, यहाँ पे एक चीज है, ये शुरू देखो, वहाँ पे 14 से शुरू हो गया संडे था, और वहाँ पे लिखा 2400 स्टार दिया है। ये स्टार बहुत इंपॉर्टेंट है ना। 24 तक ही आपको ये करना है रजिस्ट्रेशन, 24 के बाद में रजिस्ट्रेशन रहने वाला है, लेकिन 24 तक करना है कि 24 तक करोगे तो ही क्या आपने आओगे, 24 के बाद भी चलते रहता है। हाँ, वो मैनेजमेंट राउंड के लिए जाता है फिर। यानी ये नॉन कैप यानी है ऐसा है कि जितने भी राउंड है 1 2 3 ये सब खत्म होने के बाद नॉन कैप का समय आता है, तो उसमें जाना नहीं है। इसलिए ये डेडलाइन जो है ना बहुत इंपॉर्टेंट नीचे लिखा हुआ है। और उसमें अगर आप जाते हो तो कॉलेज की जितनी फुल फीस है वो आपको पे करना होता है, कोई भी कंसेशन नहीं मिलता है। तो इसे लिखना है कि आफ्टर 24 जुलाई 2024 shall be considered only for नॉन कैप सीट्स, है ना। तो इसलिए वो समय का कैसा इंपॉर्टेंस है, ये बहुत इंपॉर्टेंट है। 24 तारीख आपको दिया है और कंफर्मेशन करने के लिए एफसी सेंटर को 25 दिया। जब तक ये चेंज नहीं होता है तो आपको इसी को स्टिक पे पड़ना है, ठीक है ना। ये थोड़ा सा डेडलाइन बहुत इंपॉर्टेंट है ना। डेडलाइन और बाकी चीजें तो आती है, इसलिए वो डेडलाइन आप लिख के रखो, क्योंकि ये इंपॉर्टेंट चीजें होती है, ठीक है। उसके शेड्यूल ही अपने पास रखने का हाँ, मोबाइल में। मोबाइल कैलेंडर में डालिए मोबाइल के सीधा। उसके बाद में जो प्रोविजनल मेरिट लिस्ट है वो 27/7 को डिस्प्ले होगी, ठीक है। इसमें और एक चांस मिलता है कि आपके कोई डॉक्यूमेंट ये वगैरह मिसिंग है, तो वो होता है, बट ऐसी नौबत रखना नहीं। प्रोविजनल मेरिट लिस्ट में अपना नाम देखना, सारी चीजें वहां पे रहती, वो देख लेना। उसके बाद में है ग्रीवियंस इफ एनी, जो 27 तारीख को आपने देखा, अगर वहां पे कोई ये है मिसिंग डॉक्यूमेंट है, ये है, तो वो प्रोवाइड होता है। तो वो ये 2 दिन 3 दिन के अंदर में आपको प्रोवाइड करना होता है। 28 से लेकर 30 तारीख तक ये 3 दिन दिए। जिस एफसी सेंटर में आपने किया वही एफसी सेंटर में जाना होता है। और अगर आपके इसमें वो ग्रीवियंस है, आपने ग्रीवियंस करना, और जो पुराना वाला एक्नॉलेजमेंट है वो देना होता है, और नया एक्नॉलेजमेंट आपको मिलता है। ये चीज ध्यान में रखना, क्योंकि वो रिफ्लेक्ट होता है आपके फॉर्म पे। 1 2 3 4 5 6 ऐसे नंबर लिख के आए होंगे, आपने एक्नॉलेजमेंट लिया होगा, तो वो उसका वर्जन है, ठीक है। तो वो अपडेट करने का नया वाला ले लेना। एफसी में जाते टाइम आपने को एक सेट डॉक्यूमेंट लेके जाना है। बिल्कुल, आपने जो फॉर्म निकाला ना सर, आपने जो फॉर्म, आपने फिर आपके फॉर्म की प्रिंट आउट आती है, प्रिंट आउट में लिस्ट ऑफ डॉक्यूमेंट आते हैं, वो उसी इसमें अरेंज करना, मतलब किसी को तकलीफ नहीं जाती। जिस ऑर्डर में, वो ऑर्डर में बना के रखना, उसकी जेरॉक्स निकालना, ओरिजिनल डॉक्यूमेंट के 4-5 सेट निकाल के रखो। एक सेट जो है वो वहां पे आपको लगा है, उसी ऑर्डर में लगा है, तो कोई दिक्कत नहीं जाती आपको। फिर हम ढूंढते रहते कि डॉक्यूमेंट इतने सारे रहते हैं, तो हम खुद भी बहुत बार कंफ्यूज हो जाते हैं। तो पहले से रेडी करके रख देना उसी ऑर्डर में, क्योंकि जो आप फॉर्म लेके, तो उसमें लिख के आता है पूरे डॉक्यूमेंट, आप देखो उसमें लिस्ट ऑफ डॉक्यूमेंट, तो उसी सीक्वेंस में अरेंज कर लेना, वो सेट देना। सर ई वेरिफिकेशन जो साइंस और वोकेशनल है वो करेक्ट नहीं करेंगे क्या? होता वो करेक्ट कर लेंगे। वो भी करेक्ट करते देते, और एफसी नहीं हुआ तो आप अपने लॉगिन से भी कर सकते हैं, ऐसा कोई मतलब ये है ही। अभी कंफर्मेशन नहीं हुआ ना, तो आपके एंड पे उसको आप करेक्ट कर सकते हैं। हाँ, ठीक है, आप वो करेक्ट करके ही लेके जाओ ना।
उनको करने के लिए बोलने की आवश्यकता है कि उनको अपने काम है, सेकंड मेरिट ठीक है। देन प्रोविजनल मेरिट लिस्ट जो है, ठीक है, वो आएंगे 2/8/2024, 2 अगस्त को आपका प्रोविजनल मेरिट लिस्ट आ जाता है। आपको उसमें अंदाजा आ जाता है कि मेरा मेरिट लिस्ट ये है, मुझे कौन सा कॉलेज कौन सी ब्रांच मिल सकती है, बराबर। हम लास्ट में सर ने हमने कट ऑफ निकाल के रखे ये सारी। और एक चीज इंपॉर्टेंट मैं बताना चाहूंगा, क्योंकि आज के तारीख में हर कोई चाहता है कि आई वांट टू बिकम ए कंप्यूटर साइंस इंजीनियर, बराबर ना। हर किसी की, यहाँ पे भी बैठने वाले लोगों की वही होगी, ठीक है। आज के तारीख में इंजीनियर यानी कंप्यूटर साइंस ये एक डेफिनेशन हो गई है, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियर। लेकिन अभी मतलब दो यू आर फ्रॉम द मैकेनिकल बैकग्राउंड या इलेक्ट्रिकल बैकग्राउंड अगर भी है तो भी आप उसमें, क्योंकि अभी गवर्नमेंट में एक मेजर डिग्री और माइनर डिग्री का कंसेप्ट आया है। दो यू आर फ्रॉम मैकेनिकल बैकग्राउंड, आप मैकेनिकल की आपको डिग्री मिलेंगी, ठीक है। मेरे ख्याल से 14 या 16 क्रेडिट है सर उसके, 14 क्रेडिट माइनर के, 16 ओके, ठीक, 18 ओके। तो अगर आपने मैकेनिकल में एडमिशन ले लिया लेकिन यू आर इंटरेस्टेड इन कंप्यूटर साइंस, ओके, तो क्या होता है कि फर्स्ट ईयर से लेकर फाइनल ईयर तक आपको 18 क्रेडिट जो भी है, ठीक है, 18 क्रेडिट आपको कंप्लीट करना होता है। तो आपको एक माइनर की डिग्री अलॉट हो जाती कंप्यूटर साइंस की। अब आपके पास 2 डिग्री आ गई, एक मैकेनिकल की, दूसरी कंप्यूटर साइंस की। और बहुत सारे कंपनीज आज के तारीख में उसको अलाउ करते हैं। जो कंप्यूटर साइंस के लिए एलिजिबल है, ये मैकेनिकल वाला बंदा भी अभी एलिजिबल हो जाता है। तो इसीलिए डोंट बी ब्रांच स्पेसिफिक कि भैया मेरे को कंप्यूटर साइंस मिलेगा तो ही मैं करूंगा, ये ब्रांच को नहीं, वो ब्रांच को, ये है। और अभी ये ठीक है, मैं थोड़ा सा हाँ ओके, आप थोड़ा सा हाँ ठीक। वो ये जगह अरे हाँ ओके, दोनों सही है। हाँ हाँ शायद कौन सा अच्छा कौन सा ठीक है ना। यस, आवाज येतोय ना क्लिअर? हां, प्रणव सरांनी खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे आणि सांगत असताना 2-3 गोष्टी रिव्ह्यू, स्पेशली TFWS है ना, ट्यूशन फी वेवर स्कीम ओव्हर अँड अबोव्ह आहे, तो ऑप्शन भरू नका, त्याची तुम्हाला गरज नाही आहे, कारण फक्त 15,000च ट्यूशन फी किंवा जी ट्यूशन फी आहे तेवढेच तुम्हाला कन्सेशन मिळते। शेड्यूल कास्ट किंवा OBC किंवा जेवढे रिझर्व कॅटेगरीचे आहेत त्यांना त्यापेक्षा जास्त कन्सेशन मिळते, त्याच्यामुळे तो भरण्याची गरज नाही आहे। EWS ओव्हर अँड अबोव्ह आहे, त्यामध्ये SC ST विजे पासून OBC पर्यंत कोणीही येत नाही। ज्यांच्याकडे ओपन कॅटेगरीचे आहे, ज्यांच्या 8 लाखापेक्षा कमी इन्कम आहे, अशाच लोकांना EWSचं सर्टिफिकेट मिळते, हे SC ST किंवा OBCच्या लोकांना मिळत नाही। दुसरं आहे की सरांनी सांगताना CET स्कोअर आणि JEE मेन्स है ना, दोन्ही गोष्टी सांगितल्या की कुठला तरी पाहिजे, तसं नाही आहे की स्पेशली CET स्कोअर हा गव्हर्नमेंट कॉलेजला चालतो, JEE मेन्सवरती ॲडमिशन होत नाही है ना। JEE मेन्सवरती 15% कोटा हा प्रायव्हेट कॉलेजला दिलेला आहे है ना, मॅनेजमेंट कोटा नाही, AI कोटा म्हणतात त्याला। तुम्ही जर मागच्या वर्षीची CET साईट बघितली तर त्यामध्ये आमची आता जी दिसते आहे ना, तिकडे ॲडमिशन अकॅडमिक इयर 24-25 ला गेल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला BE BTech दिसते आणि BE BTechच्या नंतर एंटायर तुम्हाला काय म्हणतात कट ऑफ बघता येईल, ठीक आहे। ते कसं कट ऑफ बघायचं मी ऑनलाईन सांगतो। आता तुम्हाला सगळे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर, मेरिट लिस्ट झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने कॅपला सुरुवात होते है ना। जोपर्यंत तुमचा मेरिट नंबर फिक्स होत नाही है ना, कारण तिकडे जो स्कोर आहे, जो तुम्ही मागच्या वर्षीचा अलॉटमेंट बघताय त्याच्यामध्ये CET स्कोर पण आहे आणि मेरिट नंबर पण दिलेला आहे ना। 1.25 लाख 1.5 लाख वॅकन्सी असतात, तर तिकडे त्या नंबरनी पण तुम्हाला बघता येईल की कोणत्या कॉलेजला कोणत्या नंबरचा शेवटी गेलेला आहे। तर हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आता सांगितलेलं आहे की कॅपमध्ये एक फ्रीज नावाचा ऑप्शन आहे, फ्रीज मध्ये लॉक किया जाए है ना, आपल्याला ते पाहिजे, पुढचा नको आहे। आणि जर ऑप्शन तुम्हाला 1 ते 300 पर्यंत भरावं लागतात,
अरे जरुरी नाही की तुम्हाला 300 भरले पाहिजे, 50 भरता येईल, 25 भरता येईल, 10 भरता येईल आणि 1 भरता येईल. पण पहिला जर लागला तर त्याला चॉईस नाहीये, तो घ्यावाच लागतो, तो ऑटो फ्रीज होतो. आणि म्हणून तुम्ही असाच भरायचा की तो वर असेल, लागा जो मिळणार नाही आहे पण तरी बनायचं. आपल्याला माहिती आहे की कदाचित मला मार्क कमी आहे, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग नागपूरला मला कम्प्युटर सायन्स मिळत नाही, तरी त्याला बंद करायचं. किंवा मला माहिती आहे की पुण्याला मिळत नाही, VGTला मिळत नाही, तर असे कॉलेजेस भरायचे जे मला लागणार नाही आहे, तरी मला 1, 2, 3 पहिल्यांदा प्रिफरन्स द्यायचा. आणि आपल्या रोलमध्ये आपल्याला समजते की आपल्याला मार्क्स किती मिळालेले आहे, मागच्या वर्षीचा सगळा टाळा करायचा आणि त्यानंतरच तो फॉर्म व्यवस्थित भरायचा. फॉर्म भरताना फार काळजी घेणे गरजेचं आहे, फार काळजी घेणे गरजेचं आहे. आता मी सांगेन तुम्हाला. दुसरा एक ऑप्शन आहे की जसं IITला फ्रीज आहे, फ्लोट आहे आणि स्लाइड आहे. ना स्लाइडचा अर्थ समजा VNITला समजा एखादी ब्रँच मिळाली मेकॅनिकल, तर मला स्लाइड ऑप्शन केलं तर मेकॅनिकच्या वर जे काही ऑप्शन पाहिजे असेल तर इन्स्टिट्यूट फिक्स राहणार आणि तुम्हाला हायर चॉईस मिळेल, दुसऱ्या कॉलेजला मिळणार नाही, त्याला स्लाइड म्हणतात. परंतु फ्लोट जर असेल तर मग हायर चॉईसचा कोणताही कॉलेज, कोणतीही ब्रँच. मला समजा कुठला तरी पर्टिक्युलर 15वा नंबर लागला तर 14 मध्ये मग कुठलेही कॉलेजेस असतील, कुठलीही ब्रँच असेल तरी तो कम्प्युटर चेक करेल. 15च्या खाली 16वा असेल तर तो काही चेक करणार नाही. 16 नंतरचे सगळे ऑप्शन आपले गेले. पण इथे IIT आणि NIT मध्ये हा आपल्या NIT IIT मध्ये आणि CET मध्ये हा एक खूप छान फरक आहे की कॅप मध्ये समजा चुकीने पहिल्या राऊंड मध्ये आपण ऑप्शन भरले तर दुसऱ्या राऊंडला चेंज करता येतात. ही फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे. कारण कसं आहे, सीट्स भरपूर आहेत है ना. काही कॉलेजेसच्या सीटसाठी मारामारी आहे ना. काही गव्हर्नमेंट कॉलेज म्हणा, काही प्रायव्हेट कॉलेज म्हणा, है ना. आणि तेच पाहिजे असते आपल्याला. अब कोणत्याही फर्जी कॉलेज में जाकर थोड़ी फायदा है ना. अच्छे जगह ऍडमिशन मिलना चाहिए, अच्छे कॉलेज में मिलना चाहिए, है ना. पुढच्या मग कन्सेशन वगैरेच्या गोष्टी आहेत त्या. तर असा तो हे असतो. सर पुढे काय आहे, नंतर सीट ऍक्सेप्टन्स, म्हणजे समजा कोणत्या राऊंड मध्ये सीट मिळाली, जसं ते केस सांगितली की सीट मिळाल्यानंतर तिकडे सीट ऍक्सेप्टन्स फी 1000 रुपये भरावे लागतात आणि आपल्याला सेक्युअर करावं लागते. ऑनलाईनच करायची गरज आहे, काही सेंटरला जायची गरज नाही आहे. पण लोक काय करतात, मिल गई तो बिंदास रहते, बोलते अपने को भी कोणीतरी कॉल आने वाला आहे ना. अशा कोणत्याही म्हणजे काय म्हणतात, कुठल्या तरी नंदनवात राहण्याचा अर्थ नाही आहे. वास्तविक जीवनामध्ये राहिलं पाहिजे आणि मित्राला मैत्रिणीला विचारत राहिलं पाहिजे की काय चाललेलं आहे ना. आपणच अहो तुरम खान असं नाही है ना. आणि आपल्याला जर माहित असेल तर दुसऱ्याला शेअर केलं पाहिजे. ठीक आहे. बाणाईची हीच प्रथा आहे की बाणाई कशासाठी करते की हे सगळं शेअरिंग आहे. आपल्याला माहित झालं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही व्यवस्थित आहे का. तुमच्या मैत्रिणी तुम्हाला विचारल्यानंतर तिला वाटलं पाहिजे अरे हिला खूप माहिती आहे ना, हिलाच विचारलं पाहिजे का, तर ही आता चार्ज होऊन आलेली आहे. बरोबर आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जेवढे प्रश्न तुमच्या मनात आले तेवढे विचारायचे. ठीक आहे. नंतर आहे हे रिपोर्टमेंट सेंटरला जो शेड्यूल दिला असतो है ना, त्याप्रमाणे तुम्हाला रिपोर्ट करावा लागतो. सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याकडे ठेवायचे. ओरिजिनल TC असते त्याच्यात सफिशियंट झेरॉक्स काढून ठेवायच्या. कारण एकदा कॉलेजला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सगळ्या ठेवून घेतात. कारण जोपर्यंत युनिव्हर्सिटीचा एनरोलमेंट होत नाही आणि त्याला वर्ष लागतो. नागपूर युनिव्हर्सिटी तर फार म्हणजे डेरोगेटरी आहे, कमीत कमी 1 वर्ष लावते ती. आणि मग कोणाला तरी कुठेतरी जायचं असते आणि मग ते येतात. आता गव्हर्नमेंट कॉलेज आहे म्हणून तर आम्ही त्या मेरिट बेसिसवरती देतो, पण सगळेच कॉलेजेस देतील याचा कोणताच नियम नाही. पैसे मागणार, नाही तर मग रडवणार, मग इकडे भेटा तिकडे भेटा है ना, हे सगळे प्रकार आहेत. आणि म्हणून थोडंसं जरा आपण म्हणजे पालकांनी सुद्धा जागरूक राहणं गरजेचं आहे. एकदा ऍडमिशन झाल्यानंतर बरेचदा आता शेड्यूल कास्ट आहेत किंवा ST आहे, OBC आहे, फॉर्म भरतात, काय म्हणतात सीट पण भरतात, सगळं करतात आणि स्कॉलरशिप फी फॉर्मच नाही भरत. सवाल आला पास. सगळ्यांना फी कोणत्याही कॉलेजमध्ये, समजा रामदेव बाबा आहे, रामदेव बाबाचा तर विद्यापीठ झाला, YCC आहे समजा, तिकडे समजा 1-1.25 लाख रुपये लागत असेल तर फी सगळ्यांसाठी 1.25 लाख रुपये आहे. कोणालाच कमी नाही आहे. कमी जास्त काय होते, कॉम्पिटंट अथॉरिटी जी आहे, SC साठी सोशल वेलफेअर आहे, SC साठी ट्रायबल आहे, किंवा OBC साठी बहुजन कल्याण आहे, किंवा EBC साठी टेक्निकल एज्युकेशन आहे, हे ती सवलत देतात. पण जोपर्यंत तुम्ही फॉर्म भरणार नाही तोपर्यंत आपोआप काही मिळत नाही. समजलं का.
तर थोडासा जरा जागरूक पालकांनी राहायला पाहिजे, क्योंकि वो चोट किसको बैठती है, पालकाला बसते. ते काय येते, नाही पप्पा माझ्या लक्षात नाही आलं, ते कॉलेजवाले बहुत बदमाश आहे, आम्हाला तर काही SMS नाही मिळाला, आम्हाला तर काही सर्क्युलर नाही मिळाला है ना. आणि मग हे सॉरी म्हणणार आणि बापावरती चोट बसते, त्याला पूर्ण फी भरावी लागते है ना. ते थोडंसं जरा एज्युकेशन मध्ये सवलत जरी मिळाली तरी ती कोणती अमर्याद नाही आहे. माणूस कॉन्शियस असलाच पाहिजे ऑल द टाइम. ठीक आहे. आता हे कॅन्सलेशनचे ऍडिशनचे पण रूल आहे. तुम्ही जर ब्रॉचर वाचा, आता प्रत्येकच काही वाचणार नाही, एक लास्ट कट ऑफ डेट असतो है ना, किंवा राऊंडच्या मध्ये जर ऍडमिशन कॅन्सल केली तर तुम्हाला फक्त आणि फक्त 1000 रुपयेच कापले जातात. किती? फक्त 1000 रुपये, बाकी सगळे मिळतात जेवढे काही म्हणणार. ठीक आहे. पण समजा एक कट ऑफ डेट आहे, म्हणजे सगळं झाल्यानंतर कट ऑफ डेट नंतर जर तुम्ही कॅन्सल केली तर नियमाप्रमाणे फक्त तुम्हाला काय मिळते, कॉशनरी मिळते. जी काही कॉशन असेल 500 रुपये असेल, 1000 रुपये असेल, तेवढी मिळेल, बाकी कोणतंच मिळत नाही. डॉक्युमेंट मिळणार का? तर हे थोडंसं जरा फार महत्वाचं आहे. आता आपण एक काम करूया सर, एक शीट आहे, काय म्हणतात, फॉर्म फिलिंग बनवूया, चॉईस फिलिंग म्हणून अशी एक शीट आहे. हा, आता रामदेव बाबा जे आहे, बऱ्याच ठिकाणी हे फार महत्वाचं आहे. रामदेव बाबा विद्यापीठ झाले यावर्षीपासून, तर त्यांची ऍडमिशन प्रोसेस कॅप मध्ये नाही आहे. ठीक आहे. पण ते भरताना कॅप मध्ये म्हणजे कॅपच्या मध्ये सीईटीचा स्कोर बघू शकतात, त्यांच्या मॅनेजमेंटचा जे एक्झाम घेतलेली आहे त्याचाही स्कोर बघू शकतात, इव्हन जेई मेनचा स्कोर बघू शकतात. त्यांनी ते डिसाईड केलेलं आहे की किती कोटा कशासाठी भरायचा आहे. आणि सगळ्या प्रायव्हेट मध्ये असंच आहे. लिंग्विस्टिक सरांनी असं सांगितलं, लिंग्विस्टिक म्हणजे हिंदी भाषिक असेल किंवा गुजराती असेल, अशा लोकांच्या कॉलेजमध्ये रिझर्वेशन अजिबात नाही है ना. म्हणजे समजा आता विचार करा, पूर्वदर्शन कॉलेज आहे, हे हिंदी भाषिक आहे ना, त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की माझं कॉलेज हे हिंदी भाषिक आहे, तर तिकडे पोरांसाठी रिझर्वेशन नाही आणि टीचरसाठी पण रिझर्वेशन नाही आहे. ठीक आहे. तसंच काही रिलिजियस कॉलेजेस, जसं सरांनी सांगितलं की ख्रिश्चन मायनॉरिटीचं कॉलेज आहे पलोटी, तिकडे पण रिझर्वेशन नाही आहे. पण आपले जर मार्क चांगले असतील तर आपण भरायला काही हरकत नाही, म्हणजे भरू नका असं काहीच नाही आहे. पण रिझर्वेशनची सीट SC म्हणून मिळणार नाही. पण इफ यू कॅन कॉन्फिड, आणि तुम्ही मागच्या वर्षीचा कटअप बघायचा, तो मागच्या वर्षीचा कटअप जर बघितला तर त्याच्यावर आपल्याला अंदाज येतो की आपल्याला कोणती सीट किंवा कुठे मिळू शकेल. आता एक फॉर एक्झाम्पल ही एक सीट आहे, ही कुठल्या तरी 21-22 ला एका ओबीसीच्या मुलांनी भरलेली आहे. अरे तुमच्या माहितीसाठी फक्त सांगतो. ठीक आहे. काय केलेलं आहे त्यांनी 1 2 3 नंबर दिलेला आहे, ब्रांच लिहिलेला आहे ना, कॉलेज नाव लिहिलेलं आहे CLB पुणे है ना. तो कॉलेज कोड आहे. कोड पण फार महत्वाचा आहे, कारण ब्रांच लिहित असताना कॉलेजचा कोड त्या ब्रांचरला दिला असतो, कारण इट विल गो बाय द नावाने जात नाही, त्या कोडनी जातो. जसे आपले पैसे आहेत की नाही, अकाउंटने जातो, नावाने जात नाही, त्यासारखं आहे. तर ते लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ते ओबीसीचा कॅन्डिडेट आहे, त्यांनी काय केलं, ओबीसी 20 21 आणि 19-20 अशा 2 वर्षाचे कटऑफ काढले त्यांनी. त्या कॉलेजेसचा कटऑफ काय आहे है ना. कटऑफ कसं काढायचं आहे माहिती आहे का लोकांना? माहिती आहे का? जो सीईटीच्या सेलवरती, मला असं वाटतं सीईटीच्या सेलवरती जाऊन सांगावं लागेल सर, सांगावं का, म्हणजे इंटरनेट हा सीईटीच्या सेलवरती, याला मिनिमाइज करू आपण, याला मिनिमाइज करून हा किंवा इथेही करू. हा सीईटी म्हटलं तरी येऊन जाईल. हा करू दे सीईटी. हा हा याला क्लिक करा. हा हा हे सीईटी सेलची वेबसाईट आहे, सगळ्यांना माहिती आहे सर. इकडे ऍडमिशन प्रोसेस AY 24-25. हा आता इकडे बघा, टेक्निकल एज्युकेशन, हायर एज्युकेशन सगळ्या खाली आहे सर आता है ना. बघा टेक्निकल एज्युकेशन पोस्ट ग्रॅज्युएट आहे, अंडर ग्रॅज्युएट लेफ्ट साईडला आहे, BE BTech सर, BE BTech हा इथे करा. हा आता हे रजिस्ट्रेशन करायचं हा तुम्हाला दाखवलं होतं, बरोबर आहे सर. आपण आता काय करू, मागे जाऊ. हा नाही तुम्ही नाही वरला जा सर, याच्या वर जा, किंवा आपण हा
होमला त्या होमला नाही जाऊ, तो त्यांना जाऊ देणार. एक 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 या ना या ना. नाही 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 ठीक आहे ठीक आहे. हे बघा ही साईट आहे. आता इकडे कॅप आहे. इकडे बघा कॅप 24-25 लिहिलेलं आहे, 23 लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर समजा मला 23-24 बघायचं असेल तर उघडेल आता. सुरू आहे. हा एक मिनिट किती आलं. एक मिनिट किती आलं ते. हा येईल येईल. हा कॅप 23-24 आला. आणि बी बीटेक लावलो. एमटेक असेल तर एमटेक सगळ्यांसाठी आहेत हे सगळे, म्हणजे मेडिकल एज्युकेशन पासून तर सगळं. बरोबर आहे. ही मागच्या वर्षीची साईट आहे, जशी आता या वर्षीची आहे तशीच आहे. इकडे लेफ्ट साईडला काय लिहिलेलं आहे बघा. इकडे लिहिलेलं आहे ए आय राऊंड, हा राऊंड 3 कट ऑफ दिलेला आहे 3. नंतर इकडे 2 लिहिलेला आहे. नंतर इकडे 1 लिहिलेलं आहे बघा. कॅप राऊंड ए आय म्हणजे ऑल इंडिया कोटा, म्हणजे जेई मेन्स. जेई मेन्सच्या आधारावरती काय कट ऑफ होता. तसाच हा एक दिलेला आहे महाराष्ट्र, म्हणजे सीईटीच्या किंवा हे इथे दिलेलं आहे. हे बघा है ना, त्याला मोठा पण करता येईल. हा आता यस हे बघा 1002 हा कोड आहे एक कॉलेजचा, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज अमरावती. बरोबर आहे. आणि तिकडे दिलेला आहे तो गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आहे. गव्हर्नमेंट ऑटोनॉमस म्हणजे काय की त्याच्या ज्या सीट्स आहेत ते येते अमरावती विद्यापीठामध्ये. पण अमरावती विद्यापीठाच्या, जसं आता माझं कॉलेज आहे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज नागपूर, हे नॉन ऑटोनॉमस आहे. तर नॉन ऑटोनॉमसचा अर्थ काय होतो की अशा कॉलेजला या विद्यापीठाच्या अंतर्गत येत असल्यामुळे यांच्यासाठी, म्हणजे होम युनिव्हर्सिटीच्या लोकांसाठी, होम युनिव्हर्सिटी म्हणतात त्याला, है ना, म्हणजे हे 4 जिल्हे नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा, हे 4 जिल्हे येतात या युनिव्हर्सिटीमध्ये. तर इथल्या पोरांना माझ्या कॉलेजमध्ये, म्हणजे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज नागपूरमध्ये 70% रिझर्वेशन आहे सगळ्यांसाठी, SC असो ST असो कोणी असो. पण हे अमरावतीचं कॉलेज आहे, हे येते त्या अमरावतीच्या विद्यापीठामध्ये, पण याला ऑटोनॉमस आहे आणि म्हणून अमरावतीचा कोटा नाही. त्याच्या सगळ्या ऍडमिशन कशा होतात महाराष्ट्र लेवलवरती होतात, म्हणून त्याला असं नाव दिलेलं आहे स्टेट लेवल. 100% मेरिट है ना, कोणी करा त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीचा कोटा राहणार नाही. आता फॉर एक्झाम्पल इकडे वाचायचं कसं आहे समजा, कारण इकडे थोडस जरा बरं हे बघा, हे थोडस व्यवस्थित वाचलं पाहिजे, कारण यालाच काय म्हणतात जसा लिहिलेला आहे. हो आपण तिकडे टाकलेलं आहे, पण आता आपण एक्झॅक्टली इथून समजून घ्यायचा प्रयत्न करून राहिलो की इथे काय लिहिलेलं आहे जी ओपन एस. बरोबर आहे. जी ओपन एस म्हणजे जी म्हणजे जनरल, ओपन म्हणजे ओपन कॅटेगरी आणि एस म्हणजे स्टेट. तर सिव्हिल ब्रँच ही 80.73 हे पर्सेंटाईल आहे. याच्यावरती कॅप राऊंड 1 मध्ये काय झालं क्लोज झाला. तसं GSCS म्हणजे जनरल SC स्टेट है ना. समजा आता नागपूर युनिव्हर्सिटी असते तिकडे H किंवा O असता, हे स्टेट असल्यामुळे सिंगलच आहे. इकडे आहे 76.61 एवढ्या पर्सेंटेज वरती सिव्हिल ब्रँच अमरावतीला हे झाला. तसं GST म्हणजे G फॉर जनरल, ST कॅटेगरी, S म्हणजे स्टेट, VJ, NT1, NT2, NT3 आणि इकडे GOBC म्हणजे जनरल, OBC स्टेट, L मीन्स लेडीज है ना, लेडीज. तसं LSC म्हणजे लेडीज SCH है ना, लेडीजचे किती आहे 70.73. आता विचार करा हा शेड्यूल कास्ट आहे आणि तिकडे 75 आहे आणि इकडे किती आहे SCचा 76 आहे. म्हणजे याचा अर्थ काय की मुलांचा जो जनरल होता, मुलांचा नाही येतो, मुलांच्या मुलींचा म्हणून जनरल, तो हायवरती गेला आणि त्यानंतर मग लेडीज कोट्यामध्ये लोकांना ऍडमिशन मिळाली है ना, म्हणजे गर्ल्सचा फायदा झाला. ठेवून तर हा जो कोड आहे या कोड सहित तुम्ही काय करायचं, असे चॉईसेस काढायचे. जसा तो चॉईस दिलाय ना इकडे,
या विद्यार्थ्याने काय केलं, हे बघा काय केलं त्याने. त्याला माहित होतं की त्याचे मार्क्स कमी आहेत, तरी त्याने सीओपी त्याला काय घ्यायचं आहे, समजा घ्यायचं म्हणण्यापेक्षा त्याने कसं भरलं, हे बघा त्याने काय भरलेलं आहे, CS भरला, मग इलेक्ट्रॉनिक्स भरला, नंतर मग CS मुंबईचा भरला, मग IT भरला, नंतर मग CS भरला. है ना. आता या प्रत्येक याने नंबरिंग हे फार महत्वाचं आहे की मला काय घ्यायचं हे काय एक इंटरसेट मेरिट आहे. काय आहे, इंटरसेट मेरिट. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला स्वतःला विचारायचं. समजा आता मी विचारतो एक प्रश्न बघा की हा एक स्टुडंट आहे, त्याने काय केलं की एक IT VGTI मुंबई आणि नंतर लिहिलंय CS PICT पुणे. असा प्रश्न विचारला मी कि भैया तुमको CS मिल रहा है PICT में और आपको IT मिल रहा है मुंबई में, तो क्या करोगे. या मुलाने काय केलं, वर प्रिफरन्स ठेवला ITचा, बरोबर आहे. परंतु तुमच्या बाबतीत एखाद्या वाटू शकतं की नाही मला CS घ्यायचा आहे, CS नंतरच मी ITचा प्रिफरन्स देणार, तर मग तुम्हाला CS वर ठेवावं लागेल आणि IT खाली आणावं लागेल. तर त्यासाठी मुलगा मुलगी है ना, मुलगा मुलगी म्हणजे जो कोणी असेल तो आणि पॅरेंट्स हे सोबत राहूनच ती शीट तयार करायची. इसी को ही थोडासा जरा काय म्हणतात दिमाग लगता है. बाकी फॉर्म भरणे, सर्टिफिकेट जमवणे याला काही अक्कल नाही आहे जास्त, थोडी अक्कल लागते. याला जरा अक्कल थोडी व्यवस्थित लागते. म्हणून एंटायर तुम्ही मुलं आता कोणतंच काम नाही तुम्हाला, तुम्ही काय करायचं, सगळ्या कॉलेजचे कट ऑफ बघायचे तुमच्या मार्काच्या रेंजमध्ये आणि तुमच्या मार्काच्या वर असलेले ऑप्शन्स वर टाकायचे आणि तुमच्या रेंजमध्ये असलेले ते टाकायचे आणि त्याच्या खाली सुद्धा काही टाकायचे, जेणेकरून तुम्हाला हमखासपणे सीट मिळाली पाहिजे. आणि समजा मला सीट मिळाली कुठल्या तरी नंबरची, तर वरची जर मिळाली तर मला ते हायर चॉईस मध्ये मिळाली पाहिजे. चुकणी लोअर किंवा अशा कुठलाही कॉलेज किंवा ब्रँच टाकायची नाही की एकदा समजा एखादी चुकीने टाकली एखादी लोअर ब्रँच, समजा 9व्या-10व्या वर्गामध्ये याच्यामध्ये कुठल्या तरी गायकवाड पाटील समथिंग सिमिल चुकीने टाकून दिली आणि ती अलाउड झाली, तर नंतरची 11व्या नंबर पासून तुमचे कुठलेच ऑप्शन चेक करणार नाही. तो पुढे काय करेल, 10 नंबर 9वा 8वा 7वा असं चेक करेल. ठीक आहे. तर ही फार काळजी घेणं गरजेचं आहे, स्पेशली जे JEE मेन्सला करतात ना, कारण एकदा त्यांनी भरल्यानंतर शेवटच्या राऊंड पर्यंत चेंज होत नाही. त्याच्यामुळे त्यांना डोळ्यात तेल घालूनच काय म्हणतात ते ऑप्शन भरावा लागतात. आपल्या बाबतीत तरी थोडासा काय म्हणतात ही आहे फ्लेक्झिबिलिटी आहे, पण फ्लेक्झिबिलिटी जरी असली तरी पहिल्या राऊंड मध्ये तुम्ही व्यवस्थित ऑप्शन भरायचे, कारण पहिलाच राऊंड हा गोल्डन चान्स आहे. कारण लोक हुशार असतात, त्याच्यामुळे पहिल्याच राऊंड मध्ये तुम्हाला चांगली ब्रँच मिळते. बाद में देखेंगे, सेकंड ब्रँच में देखेंगे किंवा सेकंड राऊंड मध्ये बघू चान्स मिळतो, पण आपल्या चॉईसची ब्रँच मिळेल हे काहीच सांगता येत नाही. आणि म्हणून येस, यू हॅव टू ऑप्ट ओनली फॉर युअर फर्स्ट राऊंड चॉईस. ठीक आहे. हे आलं का लक्षात. तुम्हाला काही प्रश्न असेल तर तिकडे विचारायचे. त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन जो आहे त्याच्या इकडे त्याच्या आहे. हा मी सांगतो ते एकदा संपवून घेतो आम्ही आमचं प्रेझेंटेशन. हे काही स्मार्ट टिप्स आहेत, काय म्हटलेलं आहे की बाबा वेबसाईट बघा, काही व्हिडिओज आहेत है ना, काही व्हिडिओज मी आपल्या बाणाईच्या ग्रुपवरती टाकलं होतं. फॉर्म कसा भरावा की काय करावा याचे पण ऑप्शन भरण्याचे व्हिडिओज आहेत, पण तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याची क्लॅरिटी हे सांगता येत नाही. आणि म्हणून आपला फेस टू फेस सेशन त्यासाठीच होतो की बा तुम्हाला जे काही शंका असेल ती विचारला गेली पाहिजे है ना. आणि आजच नाही आली तर तुम्ही नंतरही तुम्ही विचारू शकता, पण आज स्पेशली यासाठी आपण सेशन लावलेलं आहे की तुम्हाला जे काही शंका असेल ते सगळेच विचारलं गेलं पाहिजे. नंतर काय लिहिलेलं आहे, डाऊट असेल तर नियरेस्ट सेंटरला हे करा, नोटिफिकेशन बघा. ठीक आहे. ब्राउचर आहे ना साईटवरती दिलेलं आहे ते बघा. कोणाकडे, आमच्याकडे का खैरनार म्हणून डॉक्टर खैरनार. नाही तो फिजिक्स आहे प्राध्यापक. हे काही त्या साईटचे क्लिप्स आहेत हे दिलेलं आहे. आता हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, जे दाखवलं मी तुम्हाला कुठून कट ऑफ बघायचा आहे ना, सीईटीच्या साईटवरती जाऊन. हे सरांनी स्पेशली आम्ही काही राऊंडचे काढलेले आहेत आहे ना, नागपूर, रामदेव बाबा, अमरावती, HGGS नांदेड आहे ना.
हे मागच्या वर्षीचे आहे. आता इथे बघा, जसं मी सांगितलं की नागपूरला हा जो मेरिट नंबर आहे, आता हा सिव्हिलचा आहे ना, शेवटचा 69 झाला, हा 76 आहे, आणि नांदेडचा हा 69.59 आहे. बरोबर आहे, म्हणजे ऑलमोस्ट काय म्हणतात अमरावतीत पुढे आहे एक प्रकारे. पण हा जो नंबर आहे 76 पॉईंट समथिंग, हा स्टेटचा आहे. बरोबर आहे ना, कारण तिकडे ऑटोनॉमस आहे ते, त्याच्यामुळे तिकडे होम आणि आउटसाइड होम असं नाही आहे. ठीक आहे, वेअर नांदेड सुद्धा ऑटोनॉमस आहे, त्याच्यामुळे त्याचा पण नंबर आहे. तर माझ्याकडे काही नंबर्स काढलेले आहेत. जसं मी आता नागपूरला हा जो कोटा आहे, हा 69.21 जो लिहिलेला आहे सरांनी मागच्या वेळेसचा, पण हा होम आहे. होम म्हणजे जे विद्यार्थी या 4 जिल्ह्यांमधून पास झालेले आहेत त्यांचा कट ऑफ आहे. पण बाहेरच्या विद्यार्थ्याचा जर कट ऑफ बघितला तर तो खूप जास्त आहे, याच्यापेक्षा पण जास्त आहे आमच्या कॉलेजचा. म्हणजे जो अमरावती लिहिलेला आहे किंवा GGS नांदेड आहे त्याच्यापेक्षाही जास्त आहे, है ना. त्याच्या अदर म्हणजे रत्नागिरी पासून तर मराठवाडा पासून तर पश्चिम महाराष्ट्र पासून सगळेच लोक येतात, किंवा विदर्भातल्या त्या भागातले येतात, कारण त्यांना माहिती आहे ना कोणत्या कॉलेजला काय आहे ना, हे सगळं त्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळे लोक येत नाही असं नाही आहे. शिकण्याकरता लोक लांब लांब जातात, नॉर्थ ईस्टर्नला जातात, साऊथला जातात, है ना. हो हो, ते पण सांगतो. आता हे सीईसीचा एक कट ऑफ दिलेला आहे, हा तुम्हाला बघता येईल. म्हणजे हा फक्त एक इंडिकेटिव्ह म्हणून काढलेला होता. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल इकडे असं जर बघितलं तर नागपूरला 93.60 आहे. ठीक आहे, वेअरॅज अमरावतीचा 94.04 आहे आणि नांदेडचा 91.48 आहे. बरोबर आहे, म्हणजे नांदेडचा जो स्कोअर आहे हे दोघांचे स्टेटचे आहेत, वेअरॅज तो जो आहे तो होमचा आहे. पण मी जर बघितलं की आउटसाइडचा जो स्कोअर आहे तो 95 समथिंग आहे. म्हणजे बाहेरच्या पोरांना जर माझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर ह्या दोन्ही स्कोअर पेक्षा जास्त स्कोअर लागतो. आहे, गर्ल्सही आहे. हे काय आहे की आता तुम्हाला समजण्याकरता की स्वतःला एक्सरसाइज करायची आहे तुम्हाला, समजला का. सगळ्याच गोष्टी आता एंटायर कॉलेजचे दिलेलं आहे, समजला का. आणि पहिला हे बघा चॉईस किंवा पहिला राऊंड, कारण तिथे सगळेच अलॉटमेंट असते पहिल्या राऊंड मध्ये, कारण दुसऱ्यामध्ये सगळेच अलॉटमेंट राहतील हे सांगता येत नाही. म्हणून पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला समजायला होऊन जाते. ठीक आहे, ते सगळे काढलेले आहे. सॉरी, काय झालं, डबल क्लिक ना. नाही मी ते हां हां नाही मी ते हां येस हां ठीक आहे. नंतर हे जे आहे हे तर कॉलेजचं एक प्रोफाईल आहे. म्हणजे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज नागपूर कसं आहे ते तर वेबसाईटवरती बघितल्यानंतर तुम्हाला समजेल. आमच्याकडे 5 ब्रांचेस आहेत, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स, है ना. आणि त्याचा कट ऑफ पण दिलेला आहे, आमच्या वेबसाईटवरती दिलेला आहे आणि तुम्हाला पण बघता येईल. सगळ्या सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, सगळ्यासाठी प्लेसमेंट खूप छान आहे, है ना. कम्प्युटरमध्ये 1 वर्षापूर्वी खूप छान होता, आता असं झालेलं आहे की सिव्हिल, मेकॅनिकल दे आर प्रिडॉमिनंट, कळलं का. त्याच्यामुळे कोर ब्रँचेसमध्ये सुद्धा तेवढाच स्कोप आहे. आणि स्टुडंट सगळे मेरिटियस आहेत विद्यापीठामध्ये, असा म्हणजे हे आहे. नंतर ही फी स्ट्रक्चर आहे एक. हा फी स्ट्रक्चर बघा की एंटायर नागपूर शहरामध्ये एवढं कमी फी स्ट्रक्चर कोणाकडेच नाही आहे, है ना. बिंग ए गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट, तुम्ही जर बघितलं रामदेव बाबा किंवा कुठल्या, रामदेव बाबा तर युनिव्हर्सिटी झाली, पण प्रायव्हेटमध्ये 1 लाखाच्या वरच ऍडमिशन असेल, है ना, फी स्ट्रक्चर. वेअरॅज इकडे जर बघितला, इकडे काय काय दिलेलं आहे. पहिला जो आहे तो इकडे बघा ब्रँच वाईज लिहिलेला आहे की हे एक इलेक्ट्रॉनिक्स आहे, ठीक आहे. आणि इकडे लिहिलेलं आहे हे आहे SC ST साठी. आता SC SC साठी ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी अजिबात लागत नाही, फक्त त्याला 500 रुपये कॉशन मनी लागते. बाकी हे जे लिहिलेलं आहे, बाकीच्या ज्या गोष्टी लिहिल्या आहे
की युनिव्हर्सिटी फी, एक्झाम फी, इन्शुरन्स आणि स्टुडंट चॅप्टर्स हे प्रत्येक स्टुडंटला द्यावं लागते, त्यामध्ये कन्सेशन मिळत नाही. त्याच्यामुळे त्याला ऍडमिशन फी 5,000 समथिंग मध्ये होते. आणि एंटायर समजा ओपनचा पोरगा असेल तर त्याला काहीतरी 28,000 वगैरे लागतात एंटायर फी. समजला का? एवढी कमी फी कुठेच नाही है ना. तर आणि कुठला हिडन अजेंडा नाही आहे बिंग ए गव्हर्नमेंट कॉलेज की एवढी फी गेल्यानंतर मग अजून पैसे लागणार आहेत, तर अजून लागणार आहेत, सायकल स्टँडचे लागणार आहेत, असं कुठलाही हे नसतो. ठीक आहे. फक्त तुमची सिन्सिअरिटी पाहिजे, अभ्यास करायचा आणि सिन्सिअर मुलं पाहिजे. सिन्सिअरिटीच्या ज्यादा सिन्सिअरिटी बताया तर त्याला हे कॅन बी थ्रोन आउट ऑफ द कॉलेज है ना. आता हे हॉस्टेल आहे, हॉस्टेल सुद्धा बॉईजसाठी आहे, गर्ल्ससाठी आहे. त्याची फी फक्त 5,050 रुपये आहे ना. तर ही पण काय म्हटलं, बॉईज कमी आहे म्हणजे कॉलेजला ऍडमिशन मिळत तर हॉस्टेलला मिळत नाही. बॉईजचं हॉस्टेल एक आहे, त्याची कॅपॅसिटी फर्स्ट इयरची 46 आहे आणि गर्ल्सला 24 आहे. कारण लिमिटेड आहे ना. म्हणजे कॉलेजला ऍडमिशन मिळते पण हॉस्टेलला ऍडमिशन करण्याकरता आणि शहरातल्या पोरांना नाही मिळत. म्हणजे तुम्ही शहरातले तर तुम्हाला नाही मिळणार, जे ग्रामीण आहेत है ना, किंवा मग हिंगणाला राहत असेल, लांबून राहत असेल तर मग त्यांना दिलेलं आहे. बाकी शहरातल्या पोरांना दिलं नाही, डिस्करेज करतात, ते राहू शकतात ना काय, असं केलेलं आहे. मेस वगैरे कोऑपरेटिव्ह मेस आहे, त्याच्यामुळे मुलं चालवतात. साधारणतः 1,800, 2,000, 2,200 पर्यंत जातो. बाहेर जेवायला गेले तर तुम्हाला 3,000 रुपये लागतात. विद्यार्थ्यांच्या कोऑपरेटिव्ह मेसमध्ये काय फरक आहे की त्यांना भाडे द्यावं लागत नाही है ना इलेक्ट्रिसिटीचं, आणि विद्यार्थी स्वतः करतात सगळं. भाजीपाला वगैरे कॉन्ट्रॅक्ट ठरलेला आहे आणि त्यांचे कुक ठरलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्या समोर जो मेनू पाहिजे तो मेनू असतो, त्याप्रमाणे त्यांचा नाश्ता जेवण काय करायचं असेल ते ठरवतात. तर 2,000च्या वर 2,200च्या वर जात नाही. कळलं का? आता महत्वाच्या काही गोष्टी आहेत की कॅप राऊंड झाल्यानंतर इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड असतो, तो प्रायव्हेटलाही आहे आणि गव्हर्नमेंटलाही आहे. तर गव्हर्नमेंटला राऊंड म्हणून अशा काही स्पेशली जागा नाही आहेत. समजा कॅप राऊंड नंतर जर 4-5 जागा जरी शिल्लक राहिल्या, समजा कम्प्युटरच्या 1 आहेत, इलेक्ट्रॉनिकच्या 2 आहेत, इलेक्ट्रिकलच्या 2 आहेत, तरी याला आम्ही काय करतो किंवा सगळे कॉलेजेस त्या दिवशी ते डिक्लेअर करतात पेपरला की या दिवशी एवढ्या सीट्स आहेत, तुम्ही यायचं. तिकडे रजिस्ट्रेशन होते, रजिस्ट्रेशनला काय 500 रुपये 1,000 रुपये काय फी असेल ती भरावी लागते. 500 रुपये काय जे काय असेल कॉलेजने ठरवले. रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याची मेरिट लिस्ट तयार होते आणि मेरिट लिस्ट मॅन्युअली ऑपरेट होते. तुम्हाला एकेकाला बोलवणार, सीट दाखवणार आणि हे करणार, काय म्हणतात सीट अलॉट करणार. पण या इन्स्टिट्यूट लेवलच्या याच्यामध्ये आपल्याला फ्रीशिप किंवा कन्सेशन सध्या लागू नाही आहे. 4 वर्षापर्यंत इन्स्टिट्यूट लेवलवरती ऍडमिशन जरी घेतली रिझर्वेशनच्या माणसांना तरी लागू होती, जोपर्यंत महाडीबीटी नव्हती. पण महाडीबीटी आल्यापासून हे कन्सेशन मिळत नाही इन्स्टिट्यूट लेवलच्या लोकांना. तरी आम्ही फी तेवढीच घेतो जेवढी एससीची फी आहे ना रेग्युलर. समजा त्याचा फॉर्म रिजेक्ट झाला, रिजेक्ट करण्यापेक्षा की त्याला समाज कल्याणी फाइंड आउट केलं की नाही रे ये इंस्टीट्यूट लेवल का आदमी इससे पैसे ले लो, तभी हम पैसे लेते, तब तक पैसे लेने काही नाही. कशाला आपण जास्त सांगायचं. तेव्हा लागा जी फी आहे शासनाने दिलेली ती करायची. जर तुम्ही इन्स्टिट्यूट लेवलचे स्टुडंट असाल तर तुम्हाला तो कन्सेशन मिळत नाही तर त्यांनी फाइंड आउट करायचं. आणि मग तुम्हाला शेवटी जेव्हा आपण एनओसी करतो नेक्स्ट इयरला तेव्हा मग आम्ही पैसे देतो. तोपर्यंत वर्षभर तरी तो वी कॅन एन्जॉय ही आरसी. अशा पद्धतीने हे चालतंय. आणि बाकीच्या प्रायव्हेटमध्ये सुद्धा जसं आता सर रायसोनीमध्ये आहे ते पण लिंग्विस्टिक आहे है ना. आणि मला वाटतं रायसोनी एक विद्यापीठमध्ये झाला पण ते वेगळं आहे. ते जे कॉलेजेस आहेत ते तर सध्या कॅम्पमध्येच आहेत पण लिंग्विस्टिक आहेत. त्यांच्या दोन 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 तीन कॉलेज नाही 2च कॉलेज आहेत आता. दोन वो उधर में थे ना ते सगळे मर्ज झाले आता, विद्यापीठ झालं मर्ज झालेलं आहे ते. समजलं का. तर तुम्हाला आता 2च कॉलेजेस आहेत. ठीक आहे. तर त्याप्रमाणे तुम्हाला सगळे कॉलेजेस व्यवस्थित बघायचे है ना, सगळे बरोबर इंटरेस्ट लावायचा आणि हा इंटरेस्ट लावणे फार महत्वाचं आहे. इथे गडबड करायची नाही. कारण फॉर्म भरणे सर्टिफिकेट जमवणे हे काही खूप अकलीचं काम नाही आहे. पण तिथे काहीतरी लोक गडबड करतात है ना. काय म्हणतात हेच करणार नाही, कन्फर्म करणार नाही
है ना. तर हे अशा एकदम म्हणजे बिंदास चालत नाही. जो शेड्यूल दिलेला आहे म्हणून स्टुडंटनी फार लक्ष काळजी वगैरे. कारण वडील एकदा तुम्हाला सांगणार पैसे देणार, ते बिझी राहतात. त्यांना तुम्हाला सांगायचं आहे पप्पा इस दिन मेरिट लिस्ट आने वाले, इस दिन ये होने वाला है, इस दिन रिजल्ट जाने वाले हैं. तर यू हॅव टू गेट अलर्ट. और डेली लॉगिन की जो देखिए हा बघितलं पाहिजे, डेली डेली क्या है है ना. पुढे काय आहे सर? नेक्स्ट काय एक प्लेसमेंटचे साईट आहे त्या कॉलेजची. नेक्स्ट काय आणि थँक्यू आहे. ठीक आहे. तर मला वाटते कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी विचार आता विचारायचे. विद्यार्थ्यांनी समोर या. हा आणि तुम्हाला कोणी प्रश्न विचारले मैत्रिणी तर तुम्हाला सांगता आला पाहिजे. कळालं का? अभी का टाइम है ना आपका, मतलब जो भी है, क्योंकि सबसे बड़ा जो मेन ये रहता है, जैसा भी सर ने बताया, आपको 300 कॉलेज के मतलब ये लिखना है. ठीक है, तो आप अभी से प्रैक्टिस चालू कर दो. आपको पता है कि मेरे मार्क्स कितने हैं. ठीक है, मेरिट लिस्ट लगने वाले हैं, लेकिन तब तक मुझे कौन सा कॉलेज मिल सका. पहली सबसे पहली चीज ये बात ध्यान में रखो, सबसे पहले गवर्नमेंट कॉलेज ट्राई करो. क्योंकि प्राइवेट का मतलब मैं अभी रायसोनी में मेरे कॉलेज की फी 1,75,000 है. वेयर एज सर के कॉलेज की फी है 5,000 समथिंग. अब आप कंपेयर करो, तो सबसे पहले गवर्नमेंट कॉलेज डाल दो. मिला तो बहुत अच्छा है, नहीं तो बाद में तो अपर के लिए हम जा ही सकते हैं. तो उसमें कोई ये नहीं. जितने गवर्नमेंट कॉलेज है आप देख लो, वो गवर्नमेंट कॉलेज पहले ट्राई करना, क्योंकि गवर्नमेंट अलग होता है उसका इम्पैक्ट. ठीक है, प्राइवेट कॉलेज का सिर्फ दिखावा होता है, सीधी सीधी बात है. गवर्नमेंट का अलग ये है. ठीक है, वो ये करो तो आप निकाल के रखो कि कौन से कॉलेज क्या है. ये अभी आपके पास पूरा मतलब टाइमिंग है, वहां पे सब कुछ दिया है, वो निकाल के रखो. आपको कौन सी ब्रांच चाहिए, ये चाहिए. जैसे गवर्नमेंट नागपुर है तो कौन सी चाहिए, सीएससी लिखो पहले, बाद में लिखो ईपीसी, बाद में लिखो इलेक्ट्रिकल. ये पूरा ये होगा आपका गवर्नमेंट कॉलेज नागपुर. फिर लिखो गवर्नमेंट अमरावती, फिर लिखो गवर्नमेंट चंद्रपुर. ये पहले तो लिख तो दो, जो मिलेगा वो तो ये है, बाद में नहीं मिला देख रखिए. हमारे पास 300 चॉइसेस है, और जैसे अभी जो पहला राउंड है, ठीक है, आपको अगर पहली चॉइस अगर मिली तो वो ऑटो फ्रीज होता, उसमें कोई ये नहीं. लेकिन जो कॉलेज में नहीं जाना है वो मत डालिए. अगर पहला कॉलेज पहले राउंड में आपको 10वें नंबर का लग गया, ठीक है, लेकिन वो आपको पसंद नहीं है, ठीक है, आपने सीट एक्सेप्टेंस करना जरूरी है. ठीक है, लेकिन बाद में क्या करना है, आप सेकंड राउंड में आप ये करोगे तो अगर आप अपनी चॉइस दे सकते हो, अगर दूसरी कोई चॉइस नहीं मिलती है आपको, तो वो जो आपको पहले राउंड में मिला था ना, वो आपका रिटेन हो जाएगा. ये चीज ध्यान में रखना. हमने डाला था 10वें नंबर का कॉलेज मिल गया, हमें नहीं चाहिए, लेकिन सीट एक्सेप्टेंस करना जरूरी है. आपने सीट एक्सेप्टेंस किया और सेकंड राउंड के लिए आप एलिजिबल हो गए. अब आपने अपने चॉइसेस डाल दिए, जो भी डाले वो नहीं मिला, तो इसका मतलब वो भी गया ये भी गया, ऐसा नहीं होता. पहला आपने एक्सेप्ट किया था, वो आपका रिटेन हो जाएगा. ये चीज ध्यान में रखो. लेकिन उसके लिए सीट एक्सेप्टेंस करना जरूरी है. नहीं तो लोग क्या करते हैं, वो सीट एक्सेप्टेंस ही नहीं करते. वो बहुत जरूरी है, सीट एक्सेप्टेंस करना जरूरी है. ठीक है, हमारे पास चांसेस है. हे सरांनी सांगितलेला मुद्दा जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. कसा महत्त्वाचा आहे की कॅप राऊंडमध्ये तुम्ही चॉईसेस दिले, ते पण चॉईसेस व्यवस्थित भरायचे. असं नाही की गव्हर्नमेंट कॉलेजच्या कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक अशा सिक्वेन्स नाही भरायचा. मला समजा गव्हर्नमेंट कॉलेजचा CS पाहिजे आणि मला गव्हर्नमेंट CSच पाहिजे, तुम्ही मग गव्हर्नमेंट कॉलेज नागपूर अमरावती असं भरणार. अशा सिक्वेन्स नाही भरणार की मला CS इलेक्ट्रॉनिक्स असा एक कॉलेजचे सगळे ब्रँचेस नाही भरायचे. जसं त्या मुलांनी भरलेलं ना तसं करायचं आणि तो कटाप बघायचा, त्याच्याप्रमाणे तुम्ही चॉईसेस भरायच्या. तुमच्या मनात काहीतरी आहे की मला CS घ्यायचं आहे, मला काहीतरी घ्यायचं आहे ना, तर सगळ्या एंटायर कॉलेजेसची काय म्हणतात ही कट ऑफ काढायची, हे तुमचं काम आहे, वडिलांचं नाही. आणि मग तो व्यवस्थित इंटरेस्ट लावायचा. प्रत्येक जसा तो प्रश्न विचारला होता ना की बघ 3 गोष्टी तुम्हाला असं सांगितलंय की एक फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंटला इलेक्ट्रॉनिक्स मिळतोय, नंतर YCCला CS मिळतो आहे आणि चंद्रपूरला समजा तुम्हाला एक वेगळी ब्रँच मिळते आणि CS मिळते असं म्हणा. तर आता तुम्ही प्रश्न स्वतःला विचारा, काय म्हणालो मी, गव्हर्नमेंटला इलेक्ट्रॉनिक्स है ना, रामदेव आपला YCCला कम्प्युटर आणि चंद्रपूरला सुद्धा CS. आता तुम्ही काय घेणार याच्यापैकी, हा प्रश्न स्वतःला विचारायचा. स्वतःला म्हणजे मुलांनी आई वडिलांनी याचा हे करायचा, काय घेणार, व्हॉट इज युअर चॉईस. CS चंद्रपूर घेणार की CS
YCC घेणार की इलेक्ट्रॉनिक गव्हर्नमेंट घेणार. जसं तुम्हाला वाटेल की नाही मला नको काहीच, मला गव्हर्नमेंटचा इलेक्ट्रॉनिक्स पाहिजे, तर तुम्हाला बोर्ड ठेवावं लागेल. मग मला कम्प्युटर सायन्स पाहिजे, मग मी चंद्रपूरला जाणार, चंद्रपूरचा चॉईस देणार, किंवा मला तिकडे जायचं नाही आहे, शहरातून बाहेर नाही जायचं आहे, तर मग मला YCCचा CS टाकणार. समजा चंद्रपूरला जायचंच नसेल तर तो ऑप्शनच नाही टाकणार. जरुरी नाही आहे, तुमच्यावरती कोणताच प्रेशर नाही आहे, पण तो तुम्ही स्वतःच्या मनाने एकट्याने करायचा नाही. आई वडील सोबत यासाठी ठेवायचे की तुम्ही जे काही कराल त्यांना पण सांगा, आणि मी असं असं चॉईस करते आहे, पण तो डोळ्यात तेल घालून यासाठी म्हणतोय मी की तो इंटरेस्ट व्यवस्थित लावता आला पाहिजे. कुठलेही टाकून द्या आणि काय करा असं नाही. म्हणून सगळ्यांनी सांगितलं, समजा तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये एक कुठला तरी नंबर मिळाला, 15वा नंबर मिळाला, ती ब्रँच मला नको होती, मला 14वी पाहिजे होती किंवा मला 10व्या नंबरचा पाहिजे होता, बरोबर आहे ना? कारण तुम्हाला 1 ते 15चा 15 नंबर मिळाला म्हणजे 14 नाही मिळाले, म्हणजे हाय चॉईस पाहिजे होते. पण सर काय म्हणाले की त्याला तुम्ही काय करायचं आहे, सीट ऍक्सेप्ट करायची आहे, फ्लोट करायचं आहे ना, फ्लोट करायचं आहे, सीट ऍक्सेप्ट करायची आहे, 1000 रुपये भरायची आहे, आणि पुढल्या राऊंडला चॉईस बदलावायचे, पुढल्या राऊंडला थोडे चॉईस बदलावायचे. तुम्हाला पाहिजे असेल की बा 1 ते 14 मध्ये सुद्धा मला हे 1-2 कॉलेजेस आहेत ते ब्रँचेस नको पाहिजे, तर तुम्ही काय करायचं, त्यातले ठराविक 10 टाकायचे वर, म्हणजे याच्या वर जे काही मिळतील ते मला कोणतेही घेणार मी. तर असं नाही आहे की बा ते मिळाल्यानंतर मग हे घेऊ का ते घेऊ, हे निघून जाईल आणि ते मिळेल. एका वेळेस 2 चॉईसेस नाही आहेत. तुम्हाला हायर चॉईस मिळाली तर ही ऑटोमॅटिकली इट विल गो, पण काहीच मिळालं नाही तर ही सीट तुमची शेवटपर्यंत रिटेन राहणार. ते कंटिन्युअसली सर सांगतायत तुम्हाला. समजा तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये काही मिळालं नाही, थर्ड राऊंड मध्ये काही मिळालं नाही, पण तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये जी सीट मिळाली होती आणि तुम्ही सीट ऍक्सेप्ट केली, पैसे भरले है ना, आणि फ्लोट केला, तर तुम्हाला ती सीट किंवा ते कॉलेज रिटर्न राहील, आणि मग तुमचं राऊंड झाल्यानंतर तुम्ही जाऊन ऍडमिशन घ्यायची ठरल्याप्रमाणे. ठीक आहे, हे फार महत्वाचं काय म्हणतात हे आहे, कारण आता इकडे आलेलं नाही आहे, कॅपचे राऊंडचा कुठले आलेलं नाही आहे. ठीक आहे सर, कंटिन्यू. हा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हा, ओके सर, सबसे मतलब सर्वात अगोदर जे आहे ब्रांच स्पेसिफिक मध्ये आता AI इज कॉल्ड एज अ सब ब्रांच ऑफ कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. ठीक आहे, परंतु आजपर्यंत जे म्हणजे ज्याला कम्प्युटर सायन्सचा डोमेन म्हणतात किंवा IT सेक्टर म्हणतात, ठीक आहे, आजपर्यंत अशी कुठलीही कंपनी किंवा TMP येत असते म्हणजे कंपनी कॅम्पस इंटरव्ह्यू, जसं आता 2 वर्षा अगोदरपासून AI आलेला आहे किंवा AI चे बाकीचे ब्रांचेस आलेले आहेत, परंतु याच्या अगोदर जे होते कन्सिडर आहे, बंद ठेव, गरम पडली तर काढू, नाही तर मग तो गरम होतो ना. बंद करू सध्या, IT मग चालू करायला वेळ लागतो. आता सध्या थंडीच आहे ना, त्याच्यामुळे IT वाला पाहिजे. अगर एक कंपनी पाहिजे कम्प्युटर सायन्स साठी, तर कम्प्युटर सायन्स IT हे सर्व ब्रांचेस त्याच्यासाठी एलिजिबल राहतात. ठीक आहे, आता एक सब डोमेन निघाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे, आता याच्यात जसं आपल्याला चॅट जीपीटी आहे किंवा आपण मोबाईल वापरतो त्याच्यात सिरी किंवा अलेक्सा, आपल्याला नाही माहित पण मुलांना माहित आहे, दॅट इज कॉल्ड एज प्रॉम्प्ट इंजिनियर. तर याच्यात खूप सारा स्कोप आहे. ठीक आहे, तर त्याच्यात प्रॉम्प्ट इंजिनियर जे आपण चॅट जीपीटी हे म्हणजे ते त्याच्यात स्कोप आहे. ठीक आहे, परंतु आज स्कोप आहे, परंतु मला आज जॉब नको. आज तुम्हाला जॉब, आज आपण जे म्हणतो कम्प्युटर सायन्सचा बुवा जिकडे तिकडे म्हणजे आज इंजिनिअरिंग मगाशी म्हटलं, इंजिनिअरिंग म्हणजे कम्प्युटर सायन्स किंवा AI हा एक उभा झालेला आहे किंवा हे झालेला आहे. ठीक आहे, आज त्याची डिमांड आहे, परंतु आज डिमांड आहे, मला नोकरी आज करायची आहे, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. आपला जो मुलगा आहे त्याला नोकरी आज करायची आहे ना, मार्केटमध्ये आज चालतीये, मला डिग्री करायसाठी अजून 4 वर्ष वेळ आहे, ही सिच्युएशन राहील का, आहे ना, हा विचार करायचा. म्हणजे आज डिमांड आहे याचा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, म्हणजे मी प्रत्येकाला सांगतो, ही ब्रँड चांगली, हिला स्कोप आहे, तिला स्कोप नाही, असं कधीच नसते सर, असं कधीच नसते. आणि दुसरी गोष्ट एक मी सांगितली की आता जे आहे त्याच्यात मेजर आणि मायनर डिग्रीचा एक कन्सेप्ट नवीन आलेला आहे. जरी तुम्हाला कम्प्युटर सायन्स नाही मिळाली, तुम्हाला मेकॅनिकल ब्रांच मिळाली, तरी तुम्ही 4 वर्षात त्याचे 18 क्रेडिट कंप्लीट करा आणि त्याच्यासाठी NPTEL एक IIT म्हणजे त्याचे लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, ते तुम्हाला एक्झाम द्यायची असते. त्याच्यात खूप कठीण असते, रेकॉर्डेड लेक्चर आहे, त्याची एक्झाम
मल्टिपल चॉईस होते, ठीक आहे, ती द्यायची 18 क्रेडिट 4 वर्षापर्यंत त्याला, तर तुम्हाला 18 म्हणजे मायनर डिग्री म्हणजे आताच रिसेंटली 2 दिवसापहिले रिझल्ट लागला, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगच्या मुलांना मायनर डिग्री मिळाली. किती मुलांना माहिती आहे NPTEL कोर्सेस बद्दल? काही माहिती आहे का? पालकांना माहिती आहे का? कोणीही करू शकतो, मुलगाच नाही वडीलही करू शकतात. तिकडे काय म्हणतात जनरल ऍडमिनिस्ट्रेशन आहे, सायकोलॉजी आहे, इंग्लिश आहे, स्पीकिंग आहे, असं नाही की फक्त इंजिनिअरिंग आहे. सर काय सांगतायत की समजा आता आधी असं होतं ना की यार मेरे को लेना था कंप्यूटर सायन्स लेकिन मिला इलेक्ट्रॉनिक्स, तर घाबरायची किंवा नाराज व्हायची गरज नाही आहे. कारण इलेक्ट्रॉनिक 4 वर्ष शिकल्यानंतरही तुम्हाला कम्प्युटर सायन्सचे 18 क्रेडिट्स त्या NPTELच्या वेबसाईटवरून जर क्लिअर केले तर तुम्हाला डिग्री कशी मिळणार आहे की बीटेक इलेक्ट्रॉनिक्स विथ ए मायनर इन कम्प्युटर सायन्स, है ना. म्हणजे ती एक प्रकारची ऍडिशनल डिग्री आहे ना. पण तुम्हाला 18 क्रेडिट्स क्लिअर करावं लागतात. किंवा दुसरं असं आहे की मी इलेक्ट्रॉनिक्स मध्येच तिकडे कंपोनंट दिलेले आहेत, 3-4 कंपोनंट मेजर. जसं सिव्हिल मध्ये जे काही लोक आहेत, एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग असते, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट असतो, किंवा ट्रान्सपोर्टेशन असतो, किंवा जिओ टेक्निकल असतो, है ना. तर असे हे मेजर कंपोनंट आहे. तर तिकडे सुद्धा तुम्ही बीटेकची डिग्री केल्यानंतर तुम्ही 18 क्रेडिट्स जर NPTEL वरती त्या पर्टिक्युलर डोमेन मध्ये केला, म्हणजे समजा त्या फॉर एक्झाम्पल एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगच्या डोमेन मध्ये त्या विषयाच्या रिलेटेड 18 क्रेडिट क्लिअर केले तर तुम्हाला काय डिग्री मिळेल? बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंग विथ अ मेजर इन एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग. म्हणजे एक प्रकारचा तो एक ऑनर्स सारखा आहे, इट इज अ बीटेक ऑनर्स. तर अशा पद्धतीचे काही चेंजेस आलेले आहेत. त्याच्यामुळे खूप ही ब्रांच मिळाली नाही तर घरचे लोक नाराज, अरे त्या पॅरेंट काय म्हणतात मुलांपेक्षा पॅरेंटच नाराज होतात. अरे तूने पढ़ा नहीं किया, अरे तू पैसा बुद्धू है, अरे तेरे को बार बार बोला कितने पैसे खर्च होगा, बंद करो मत बोलो, ऐसा है ना. जो कर रहा है वो भी नहीं कर पाएगा, है ना. जे झालं आहे ते गोड बनायचं आणि याच्यानंतर काय बेस्ट होईल ते बघायचं. आणि म्हणून हे काउन्सिलिंग सेस आहे. एक जाता जाता परत एक सांगतो, एक फ्रीशिपचा मुद्दा मगाशी काढला होता मी, की स्कॉलरशिप ही 2.5 लाख फ्री असेल, है ना. 2.5 लाख कोणाला? SC ST ना, OBC ना फक्त 1.5 लाख त्यांना स्कॉलरशिप मिळते. पण आता मुलींसाठी स्पेशली हे केलेलं आहे प्रायव्हेटमध्ये. मुलींसाठी जे ओपन कॅटेगरीचे लोक आहेत किंवा EWS आहेत किंवा इव्हन OBC आहेत त्यांना 50% मिळायची आता मुलींसाठी पूर्ण मिळणार. आणि SC ST सांना 2.5 लाखाच्या वर जरी इन्कम असेल तर त्यांना फ्रीशिप भेटते सगळ्यांना. 2.5 लाखाच्या वर समजा SC ST च्या लोकांचे जर हे असेल, उत्पन्न असेल, फक्त उत्पन्नाचा दाखला ठेवणे गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे सगळे जे काही दाखले आहेत ते आधीच काढून ठेवा. म्हणजे मुलांना तुम्ही काय म्हणतात एक प्रकारच्या आधीचे जे काही काय म्हणतात सपोर्ट सिस्टीम आहे ती रेडी करून ठेवायची, जेणेकरून त्याला किंवा तिला त्रास होऊ नये. तर आम्हाला पण इन्कम काढून हो, तुम्हाला सुद्धा तुम्ही रिटायर जरी झाले असेल, हा इन्कम वाल्यांना पण हो, इन्कम सर्टिफिकेट काढली तुमची 40 लाख 50 लाख 1 करोड असेल तरी तहसीलमधून जाऊन तुम्ही फॉर्म नंबर सोडा दिला तर एका दिवसामध्ये 2 तासामध्ये मिळते. पण ते ठेवायचे नाही, कारण त्या बेसिसवरती तुम्हाला फ्रीशिप मिळणार आहे. ठीक आहे, चल. असं काही नाहीये सर. म्हणजे काही ठिकाणी असते, पण असं म्हणजे जे हे बनवलेलं आहे, मी मगाशीच म्हटलं की प्रायव्हेट कॉलेज म्हणजे एक देखावा आहे. त्याच्या अंदरमध्ये काय असते, तिथे जे लोक राहतात किंवा तुम्ही गेल्यानंतर ते माहित होते. गव्हर्नमेंट कॉलेजची आपण बिल्डिंग बघतो, अरे यार बिल्डिंग चालते गव्हर्नमेंटचा, पण तू त्याचं स्टँडर्ड सर वेगळं असते. एक सिंपल असं काही नसते. फार कमी कॉलेजेस आहेत ज्यांनी बनवलेलं होतं, जसं आता रामदेव बाबा होता, परंतु त्याची फीज सर्व गोष्टी आपल्याला ते हे करावं लागतात सर. जर आपण म्हटलं प्रायव्हेट कॉलेज, त्याची फीज आणि गव्हर्नमेंटची फीज जर आपण कम्पेअर केली तर फार मोठी तफावत आहे. कुठे 5,000 म्हणजे 5-7,000, आणि आता जर माझं कॉलेज म्हटलं तर 1,75,000. आज रामदेव बाबाची फी 2,75,000. एक मिनिट, हे सर फीच्या बद्दल सांगताय की नाही. जसं आता सरांच्या रायसोनी कॉलेज आहे किंवा YCC आहे, ही जरी फी असेल पण SC STचा असेल तर त्याला कन्सेशन मिळतो. ही एवढी फी लागत नाही. लिंग्विस्टिक जरी असेल तरी तिथे सुद्धा SCच्या लोकांना काय म्हणतात जी कन्सेशन आहे, फक्त मॅनेजमेंट कोटा नाही. मॅनेजमेंट कोटामध्ये तुम्हाला पूर्ण फी लागते.
लगभग म्हणजे जर 1.75 जशी आहे तर माझ्या कॉलेजला एससी ला लागते 44,000 समथिंग. हा, मग तिकडे काय लागणार तुम्हाला, ट्युशन फी लागत नाही, डेव्हलपमेंट फी लागत नाही, पण कधी कधी लोक डेव्हलपमेंट फी आधी घेतात, त्याच्यामुळे कधी कधी हा प्रश्न असतो. त्याच्यामुळे प्रत्येक कॉलेजची थोडीशी वेबसाईट ही बघून घ्यायची, कारण यांची जी फी आहे ते स्वतः नाही करत, एक फी रेग्युलेटिंग अथॉरिटी आहे, त्याला FRA म्हणतात, त्यांच्या थ्रू ही काय म्हणतात फी रेग्युलेट केली जाते, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र रेग्युलेट करते, है ना. काही उशिरा आलेले आहेत लोक, है ना, आले असतील तर तुमच्या मनात जे काही शंका असेल, काही विचारायचं होतं ते विचारायचं, है ना. हा कराड, वालचंद हा आणि कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये एक त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये पण एक इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे, हा आणि सरदार पटेल. सरदार पटेल, हा SP कॉलेज. त्यांच्याबद्दल थोडं सांगा. नाही, कॉलेजच्या बद्दल आता बरेच लोक कॉलेज विचारतात किंवा कोणती ब्रँच घ्यायची, हे ज्याने त्यांनी ठरवायचं आहे. पण तुम्हाला हे सांगता येईल की कोणतं कॉलेज कसं आहे. जसं आता आपल्या महाराष्ट्रामध्ये एंटायर CUEP, आता CUEP झाली नाही, ते सुद्धा युनिव्हर्सिटी झालेली आहे, पण ते कॅपमध्ये आहे, रामदेव बाबासारखं नाही आहे. त्याच्यामध्ये फक्त 2 प्रमुख कंपोनंट्स आहेत की त्यातल्या 80% जागा ह्या CETच्या माध्यमातून भरतात आणि 20% हे जागा JEE मेन्स मधून भरतात. तर JEE मेन्स मध्ये तिकडे रिझर्वेशन नाही आहे ना. पण महाराष्ट्रामध्ये लोक कसं प्रेफरन्स देतात, CUEP ला देतात, बरोबर आहे, नंतर VJTA ला देतात, काही सांगलीला देतात, काही SP कॉलेजला देतात, है ना, औरंगाबादला देत असतील, अमरावतीला देतात, गव्हर्नमेंट कॉलेज नागपूरला देतात, जो ज्या ज्या रिजनमध्ये राहतो त्या कराड इंजिनिअरिंग कॉलेज आहे ना. काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, सरांनी जसं म्हटलं की दिखावा आहे, तर सगळीकडे दिखावा नाही आहे, चांगले कॉलेजेस आहेत. लागा जसं पुण्याला PICT असेल, है ना, किंवा PCCOE असेल किंवा VIT असेल, काही बरेच ऑटोनॉमस झालेले कॉलेजेस आहेत, है ना. तर त्याच्यामुळे त्या वेबसाईटला जायचं, बघायचं आणि काही लोकांना विचारायचं कॉलेजच्या बद्दल. समजलं का, आलं आणि धाडकेसात भरून दिला असं नका करू. समजलं का, थोडीशी माहिती त्यानिमित्ताने घेतली पाहिजे. त्यानिमित्ताने तुमचा मुलगा किंवा मुलगी आहे तर तुमचा अभ्यास होईल. पुढच्या वर्षी तुम्हाला कोणीतरी एक पालक विचारेल का हो तुमची मुलगी होती तर कसा फॉर्म भरला होता, मग तुम्ही काय सांगणार. त्यासाठी हा नॉलेज असला पाहिजे कि नहीं ऐसा नहीं करने का, ऐसा करने का, हमने वहां पे जाके ये सब सुना है. तर आपला सुद्धा नॉलेज थोडासा वाढला पाहिजे ॲज अ पॅरेंट बनून आणि स्टुडंट बनून. आता फर्स्ट इयरला जाणार, पुढच्या वर्षी सेकंड इयरला जाणार, म्हणजे सिनियर होणार. मग सिनियर लोक ज्युनियरला, ज्युनियर लोक सिनियरला विचारतात की कसं करायचं आहे, तर मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे ना, गाईड करता आलं पाहिजे आणि ते व्यवस्थित करता आलं पाहिजे. अरे वो ऐसा सिंपल काम नहीं है, सिंपल क्या पापड़ बेलने का काम नहीं है, असं काहीतरी सांगतो, अरे हट तेरे से नहीं होने वाला है, असे निगेटिव्ह स्ट्रोक नाही मारायचे. समजला का, कारण आपली कमिटमेंट इथे आलो आपण तर आपल्या समाजाची एकदम जबरदस्त जुळलेली पाहिजे. तो कोणत्याही कॅटेगरीचा असो, ओपनचा असो, कोणाचाही भेदाभेद करायचाच नाही. आपल्याला जे माहिती आहे ते सांगायचं. त्याच्यामुळे तुम्ही कमी होत नाही, तो कमी होतो. तो जरी तुम्हाला मनातून जरी तोंडावरती म्हणाला नाही की बा ही मुलगी किंवा हा मुलगा चांगला आहे, पण त्याला मनातून वाटेल की ये रियल स्टूडेंट है जिसने मुझे गाइड किया है, मन से बोलेगा, आपको कभी तकलीफ नहीं देगा. समजला का, त्याच्यामुळे हा अमुक कास्टचा आहे म्हणून याला सांगायचं नाही, याला बोलायचं नाही, असं अजिबात करायचं नाही. आपल्याला आपल्या सोसायटीमध्ये, एंटायर सोसायटीमध्ये आपलं स्थान कसं राहणार आहे, आपणही अव्वल असलं पाहिजे आणि आपल्या सोबतीचा जो कोणी असेल फक्त एवढंच बघायचं आहे की जो बदमाश असेल तर त्याला त्या हिशोबाने आपल्याला करता आलं पाहिजे, टॅकल करता आलं पाहिजे. प्रत्येकाला सारखं उत्तर देणं काही असं जरुरी नाही आहे, है ना. क्लासमध्ये आपण बघतोय तर तो सुद्धा आपण काय म्हणतात सोशल अँगल ठेवला गेला पाहिजे. ठीक आहे, काही लोक आले सर, अजून काही सुटले असतील तर मुद्दे घेऊन घ्या. तर एक ट्रस्टचे जे कॉलेज आहेत वालचंद, हा. नांदेड हा, आणि हे सरदार पटेल, सरदार पटेल, हा, तर यांच्यावरती कंट्रोल कुणाचं आहे, मग गव्हर्नमेंट एडेड आहेत तर हे कॉलेज? ते गव्हर्नमेंट एडेड आहे, तर तिकडे एक सोसायटी आहे. जसं आता नांदेडला स्पेशली 2 सीट त्या सोसायटीच्या देतात, है ना. 2 सीटमध्ये काही नाही आहे, पण आणि ऑटोनॉमस कॉलेजेस आहे, पण यांचा सगळा कंट्रोल गव्हर्नमेंटचा आहे. पण याच्यामध्ये फरक आहे. जसं आता HGGS नांदेड, SP कॉलेज म्हणजे सरदार पटेल आणि सांगली कॉलेज हे गव्हर्नमेंट एडेड आहे, पण VGTA पण गव्हर्नमेंट एडेड आहे. पण VGTA प्युअरली गव्हर्नमेंट एडेड आहे, म्हणजे 100%. तिथे डायरेक्टर हा त्याचा काय म्हणतात त्याच्या BOG वरती आहे, इकडे सोसायटी आहे, हा फरक आहे.
तर VJTI इज 100% गव्हर्नमेंट. आणि यांची फॅकल्टी एमपीएससी असतात. नाही, यांची फॅकल्टी MPSC नाही, यांना जसं कॉलेजचे जे रूल असतात ना त्याप्रमाणे कमिटी असते. डायरेक्ट घेतात. हा, डायरेक्ट नाही, त्याची पण प्रोसिजर आहे ना, रिक्रुटमेंटची प्रोसिजर आहे. डायरेक्ट एमपीएससी नाही. नाही, MPSC नाही, फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्येच MPSC लोक लागतात. गव्हर्नमेंट एडेडला जी युनिव्हर्सिटीची प्रोसिजर जी आहे, कळलं का? फोटोग्राफ्स पण एक दोन घेऊन घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही 12th वाले कोण कोण लोक आहेत तुमच्यापैकी? कोणी आहेत का? 12th सेशनला आले नाही वाटते, ते दुसऱ्याच प्रोग्रामसाठी आले, असं आहे की नाही? हा, किस प्रोग्राम के लिए आए हो? कोई प्रोग्राम तो है नहीं यहाँ पे दूसरा. अच्छा. किस वाले हैं? बगैर आने जाए. बरं, ठीक आहे. तो कोई इंजीनियरिंग में जाने वाले हैं क्या आप में से? नाही, तुम्ही जाणार नसाल तर कोणीतरी कॅन्डिडेट राहू शकतात, कोणीतरी विचारू शकतात. कोणाला तुम्ही विचारायचं विचारून घ्या. सरांनी तो भिंजक सांगितलेला आहे. नंतर असं व्हायला नको की बाहेर गेल्यानंतर अरे एवढं पुस्तक अच्छा होतं. नहीं कि आपके कारण अशी परत मिळणार नाही. विचारा. के वाले नहीं है, भेजे तो. हाँ, हाँ, हाँ. ये चीज ध्यान में रखो, ये जो आप ब्रांच लोगे, ठीक है, ये तुम्हारे लाइफ टाइम रहने वाला है, किसी से तुम्हारी पहचान बनने वाली आगे चल. कॉलेज से भी पहचान होने वाली है. कॉलेज या जो भी है, आप जो अभी लेने वाले 12th के बाद जो इंजीनियरिंग कर रहे हैं, जिस कॉलेज में जाने वाला, वो आपकी आइडेंटिटी होने वाली आगे चलते कि आप ये इंजीनियर बने, ये कॉलेज से बने. तो जब जो आपकी आइडेंटिटी बनने वाली, जिसके कारण आप पहचान में आने वाले फ्यूचर में, तो वो सोच समझ के करें, वही आपकी आइडेंटिटी रहने वाली. इसके बाद कि आप कंप्यूटर साइंस यहाँ से किया, वो जो भी इंजीनियर बने, वही आपकी आइडेंटिटी. इसके बाद आप करियर चेंज नहीं कर रहे, बहुत कम लोग करते. तो सोच समझ के करना. अगर कोई क्वेरी है तो आप पूछ सकते हो, अदरवाइज थैंक यू फॉर योर पेशेंस लिसनिंग. हाँ सर, नागपुर में जैसे अभी अगर हम ये बात करेंगे, ठीक है, एक गवर्नमेंट कॉलेज है, ठीक है, उसके बाद में हम बात कर सकते हैं सेंट पलोटी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, जो BCA के पास में है, ठीक है. उसके बाद में सर हम बोल सकते हैं YCC एक अच्छा कॉलेज है, रायसोनी ये है, ठीक है, एक PC ग्रुप का है, ठीक है. और अगर वर्धा में जाओगे सर आप, तो बीट करके कॉलेज है, बजाज इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी. तो ये कुछ अच्छे कॉलेजेस हैं. एक जमाने में किड्स रामटेक का हुआ करता था, लेकिन आज के तक उसका रेपुटेशन नहीं है क्योंकि प्लेसमेंट का थोड़ा ये. लेकिन ये जो मैं 5-6 कॉलेजेस बोल रहा हूँ, ये नागपुर के अंदर बहुत अच्छे हैं. अगर आप पहला प्रेफरेंस आप बोलोगे, ठीक है, गवर्नमेंट कॉलेज को मैं कभी भी दूंगा, देन आप बोलोगे तो बीट नहीं, अपना क्या, पनोटी, इट्स वेरी गुड कॉलेज, ठीक है, बहुत अच्छा कॉलेज है. उसने अपना स्टैंडर्ड बहुत कम टाइम में मेंटेन किया. देन YCC, उसके बाद रायसोनी, फिर प्रियदर्शनी ग्रुप. ये कॉलेजेस है नागपुर के अंदर, अच्छे कॉलेज हम बोल सकते हैं. मतलब सारी